गुड इव्हनिंग. आपण आज जे सेशन पाहतोय ते सेशन 2025च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी कोणत्याही लेक्चरपेक्षा विशेष महत्त्वाचं आहे. आणि ते का महत्त्वाचं आहे, कसं महत्त्वाचं आहे याच्याबद्दलची माहिती पुढच्या 5-10 मिनिटात तुम्हाला बऱ्याच मार्गाने समजेल. परंतु आजच्या सेशनचा खूप मेजर इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्या उद्देशानं हे सेशन आपण आज नियोजित केलेलं आहे. आणि माझं पर्सनल ओपिनियन आहे की डिस्क्रिप्टिव्ह तयारी करताना जेवढं नॉलेज इम्पॉर्टंट आहे, जेवढं इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे, त्यापेक्षा जास्त ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. आणि ॲनालिसिस जेवढं इम्पॉर्टंट आहे त्यापेक्षाही या परीक्षेची तयारी महत्त्वाची आहे हे सगळेजण सांगत असले तरी त्या तयारीची तयारी कशी करायची आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहेच, पण प्रिपरेशनचं प्रिपरेशन आहे. प्रिपरेशन करणे म्हणजे इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी वाचणे आहे, जे करावंच लागतं. पण ते कसं वाचायचं आहे, काय वाचायचं आहे, का वाचायचं आहे हे समजलं तर तयारी सोपी होते. अन्यथा आपण ह्या महासागरात कुठेतरी हरवले जातो. म्हणून ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे की मी एकतर MPSC UPSC 2025 ही तयारी करतोय, हा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. आणि त्याच्यासोबत दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे मी नेमकं तयारी कशी करू, ह्याचं मोस्ट प्रॉमिनंट इम्पॉर्टन्स आहे. आणि त्या कशी तयारी करू यामध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या सर्व समाविष्ट गोष्टींचा आज मी स्टेप बाय स्टेप पूर्णपणे ऑलमोस्ट 15 ते 20 पार्ट्समध्ये त्याचं डिस्कशन करतोय. रँडम मोघम कोणत्याही पद्धतीने कोणतीही गोष्ट कुठूनही कशाही प्रकारे सुरुवात न करता स्टार्ट टू एंड त्याचा कंप्लीट प्रिपरेशनचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो मी सांगतोय. आणि त्या सगळ्या सांगण्यामध्ये आत्ता जुलैपासून ते नेक्स्ट इयरला ऑलमोस्ट ऑक्टोबरपर्यंतचे सगळेच प्रिपरेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजेच नेक्स्ट इयरच्या मेन्सपर्यंतचा प्लॅन केला असेल तर या वर्षाची मेन्सची स्टडी करण्यात काही पॉईंट आहे. कारण नेक्स्ट इयरला तुम्ही मेन्स देणार आहात, या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुमची प्रिपरेशन प्रीची पण होत असते. आणि ते नेक्स्ट इयरच्या प्रीची प्रिपरेशन तेव्हा बेस्ट होते जेव्हा आपण यावर्षी नेक्स्ट इयरचं मेन्सचं प्रिपरेशन केलं असेल तर आहे. आणि ह्या सगळ्याबद्दलचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे. आणि आपल्या मनात व बुद्धीमध्ये असलेला गोंधळही संपला पाहिजे. कशातून तयारी करू, कशी करू, काय करू, कोणत्या पद्धतीने करू, अनेक प्रश्नांचा महासागर आहे. त्या सगळ्या प्रश्नांचे डाऊट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न आजच्या सेशनमध्ये करतोय. लेक्चरच्या एंडिंगला काही डाऊट असतील तर त्याबद्दलही आपण चर्चा करू. त्याचेही प्रश्नचिन्ह काय असतील तर ते सांगत पुढे चला. आत्ता फर्स्ट स्टेप आहे. या स्टेप प्रमाणे मी बरेच घटक पुढे कंटिन्यू करतोय. आणि ते स्टेप जशी तयारी करताना काही गोष्टीची समस्या येते त्याच्यापासूनच मी सांगतोय. स्टेप नंबर फर्स्ट आहे सिलेबस. पण ह्या गोष्टी सांगताना असं वाटू शकतं अनेक वेळेला, ठीक आहे ये तो पता है आगे बताओ. पण याच्यामधला सर्वात मेजर इम्पॉर्टंट पार्ट सांगतोय. बरेच जणांकडे बरेच पुस्तकं आहेत, NCERT आहेत, रेफरन्स आहे, क्लास लावलाय, गाईड आहेत, नोट्स आहेत, खूप काही आहे. पण एक्झॅक्ट सिलेबस जे आहे तो सिलेबस कोणता आहे, प्रिलिम्सचा आहे प्लस मेन्सचा आहे. आणि ह्या सिलेबसमध्ये ऑप्शनलचा सिलेबस आहे. ह्या सगळ्याबद्दल आपल्याला अनेक वेळा काय असतं माहिती असते, ठीक आहे सिलेबस कसा आहे ते माहिती आहे, सिलेबसचं ज्ञान काय आहे आम्ही जाणून घेऊयात आहे.
सिलेबसचं विश्लेषण काय आहे हे माहिती मात्र नाही आहे, नेमकं कसं आहे, त्याच्यासोबत पॅटर्न काय आहे, कसा घटक पॅटर्न आहे, आणि या सिलेबसचा उद्देश ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हे जर मला समजला तर मी सिलेबस बघतोय, त्याचा काय फायदा आहे. पण नाही, सिलेबस आहे का तर ठीक आहे, सिलेबस आहे म्हणजे माझी तयारी चांगली चालू आहे, मी राईट ट्रॅकवरती आहे असं आपल्याला वाटतं. पण मी तुम्हाला अश्युरन्स देतो की तुम्ही प्रिपेअर्ड करत आहात या डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरच्या तयारीप्रमाणे, तर तुमच्याकडे पहिली गोष्ट सिलेबस असावाच लागतो कंपल्सरी. आणि ते फक्त असून नाही चालत, त्याच्यात काय काय माहिती आहे हे मला जाणून घेणं गरजेचं आहे. माहितीचा अर्थ काय आहे, पेपर किती आहेत, 1 2 3 4 GS, 4 GS चे पेपर, एक SA चा पेपर, 5 पेपर, 2 ऑप्शनलचे भाग म्हणजे एक ऑप्शनल पेपर, हे 5 आणि ते 2 7 झाले. हे 7 पेपर जे मेरिटसाठी आहेत, आणि त्याच्यासोबत 2 कंपल्सरी पेपर आहेत इंडियन लँग्वेजचे जे फक्त क्वालिफाईड आहेत, म्हणजे एकूण 9 पेपर्स आहेत. हे मेन्सला 9 पेपर्स आहेत. प्रीमध्ये किती पेपर्स आहेत, 2 पेपर आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा किती विषय आहेत, हे बारकाव्याने माहिती असणे, तेव्हा त्याला माहिती असणे असं म्हणतात. म्हणजे काय झालं, मला फक्त एवढं समजलं की पेपर कोणते कोणते किती आहेत. याच्यामध्येच आपण यालाही घेतो, पॅटर्नला पण घेतो. पॅटर्न कसा आहे, पॅटर्नचा अर्थ काय निघतो, ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह हा पॅटर्न निघाला. त्या पॅटर्नचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे खाली समजतं. हे समजून घ्यायला सुद्धा किमान 15-20 दिवस लागतात, आणि ह्यावर वेळ द्यावा लागतो. तर आपली जी त्याच्यावर उभा राहणारी इमारत असते, ते मी सेकंड स्टेप मध्ये सांगतोय, ते तेव्हा परफेक्ट बनते. पण इथं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्रमाणे घाईघाईमध्ये काही सुरू करा, जाणून घ्या आणि पुढे निघा आणि याप्रमाणे तयार राहा, इथं असं नाही चालत आहे. इथं याचं मायक्रो अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. जे कोणी पास होतो पहिल्या अटेम्प्टमध्ये, त्याच्याकडे या बारीक सारी गोष्टीचं मोजून मापन एकतर त्याने अनालिसिस केलंय, किंवा त्याला कोणी गाईड केलंय, किंवा त्यांनी त्या पद्धतीने सगळं जाणून घेतलंय. पण हे असावं लागेल, ही त्याची रिक्वायरमेंट आहे आणि ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहिला पार्ट मी काय करेल, सिलेबस कॉपी घेईल, त्याच्यात काय काय आहे ते मी पाहतो. हे झालं माहिती. ज्ञान म्हणजे काय आहे, ज्ञान म्हणजे असं आहे की पेपर 1 मध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, समाज आहे म्हणजे सोसायटी, त्याच्यानंतर कल्चर आहे. हे मेजर 4 पार्ट्स आहेत. तर मला त्या 4 पार्टला जाणून घ्यावं लागेल. म्हणजे त्याच्यात इतिहास आहे, इतिहासमध्ये काय काय आहे, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. MPSC ने सांगितले पुन्हा स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, मग ते काय आहे. त्याच्यात कल्चर, मग मेन्स अँड इंडिया आणि कल्चरमध्ये काय फरक आहे, सोसायटी आणि हिस्ट्री, कल्चर, ह्या सगळ्यामध्ये नेमकं काय फरक आहे, हे जाणून घ्यायला वेळ लागतो. तेव्हा अभ्यास सुरू करायला पाहिजे. आणि आता ठीक आहे, मी 8वीचा NCERT घेतला, 12वीचा NCERT घेतला, सुरू केला, असं केल्यामुळे खूप काही मिळतं असातला भाग नाही. उलट हे सगळं जर समजलंय तर मला एक्झॅक्टली माझ्या हातात काय पाहिजे, डाव्या हातात काय, उजव्या हातात काय पाहिजे, पाठीवर काय पाहिजे, मी कोणत्या बसमध्ये बसणार आहे, ट्रेनमध्ये बसणार आहे, किती वेळात पोहोचायचं आहे, कुठे पोहोचायचं आहे, का पोहोचायचं आहे, हे सगळं रेडी असेल तर तुम्ही निश्चिंत प्रवास एन्जॉय करू शकाल. स्टेप बाय स्टेप नेक्स्ट स्टेपकडे जाऊ शकाल. अन्यथा काय होईल, बसमध्ये बसल्यानंतर समजेल की अरे हे साहित्य पाहिजे होतं, नाहीच आहे, पैसे पाहिजे होते खिशामध्ये, ते नाहीच आहे. मग देन सगळा गोंधळ सुरू होईल. म्हणजे काय अर्थ समजतो, 4-6 महिन्यानंतर समजलं की अरे ऑप्शनल मला हे नाही, हा घ्यायचा होता, देन वाट लागली. मला हे समजलं नंतर की GS2 ला हे पुस्तक नाही, हे पुस्तक करायचं होतं, देन वाट लागली. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काय होतं, 2-3 महिन्यात काही पण बदलता येत होतं आणि कधी कुठूनही काही पण सुरू करता येत होतं आहे. पण ही गोष्ट अशी आहे, एक बार काय पहिल्या 2-4 महिन्यात चुकली तर अख्ख्या वर्ष वाया जातो. म्हणून इथं 1 नाही 4 लोकांना विचारणं गरजेचं आहे. मी स्वतःला 2दा नाही 4दा विचार करतो की मला हे बरोबर आहे की नाही. मी यांना विचारतो, कन्फर्मेशन करून घेतो की एक्झॅक्टली राईट आहे की नाही. हे मला कुणालाही विचारण्याच्या अगोदर अगदी मुखदगत पाहिजे सिलेबसची माहिती, मुखदगत पाहिजे त्या सिलेबसचं बारकाव्याने नॉलेज. पेपर 1 मध्ये किती पॉइंट आहेत, पेपर 2 मध्ये किती पॉइंट आहेत, पॉइंट मध्ये कोणता कोणता सिलेबस आहे. पेपर 2 मध्ये बघतो मी, तेव्हा पेपर 2 मध्ये माझ्याकडं राज्यघटना आहे, गव्हर्नन्स आहे, पॉलिटिकल सिस्टम आहे, त्यासोबत सोशल इश्यूज आहेत, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत.
ह्याबद्दल मी पूर्ण अवेअर असणं गरजेचं आहे. जर मी यांना विचारलं ठीक आहे तुम्ही पेपर 2 ची बॅच करत आहात तर पेपर 2 मध्ये काय काय आहे, ह्यांना डायरेक्टली त्याचे हे 4 हेडलाईन सांगता आले पाहिजे. त्यानंतर मी यांना विचारलं ठीक आहे राज्यघटना आहे, राज्यघटनेचे किती टॉपिक आहेत, 5 आहेत 7 आहेत, सांगता आलं पाहिजे. मी यांना विचारलं सोशल इश्यूजचा टॉपिक आहे, सोशल इश्यूज मध्ये किती येतात, हे मी लिटरली सांगतोय. 6-6 महिने क्लास झाल्यानंतरही लोकांना माहिती नाही सोशल इश्यू असा काही इश्यू असतो आहे आणि त्याच्यामध्ये अजून किती पॉईंट येतात आहे. मग 4 महिने आपण केले काय आहे, ह्याच्याशिवाय जर आपण अभ्यास करत असू, पुस्तक वाचत असू किंवा क्लास करत असू तर आपण बिना बोर्डच्या बसमध्ये बसलोय, जी बस कुठे जाऊ शकते आहे. खरं तर ती बस कुठे जाईल याची गॅरंटी पण नाही कारण बिना बोर्डचं आहे. ती बस कदाचित डेपोमधून त्यांच्या स्टोर रूम मध्ये पण जाऊ शकते आहे कारण आपण बिना बोर्डच्या बसमध्ये बसलोय. असं तयारी करणारा खूप वर्ग आहे, त्यामुळे होणारा धोका खूप जास्त आहे. म्हणून आपण ह्या 2 गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. तिसरा पॉईंट आहे विश्लेषण. विश्लेषणाचा अर्थ काय आहे, पेपर 2 मध्ये पॉईंट नंबर 1 मध्ये सांगितलं की राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत अधिकार, समान नागरी संहिता, बेसिक स्ट्रक्चर हे पॉईंट टाकलेत. तर म्हणजे हे काय म्हणायचं असतं त्यांना आहे, हे असे का पॉईंट टाकलेत. त्यामध्ये पण हा पॉईंट नंबर 1 झाला. पॉईंट 1 मध्ये सब पॉईंट किती आहेत, 6 पॉईंट आहेत. मग 6 पॉईंट म्हणजे हे काय असतं, त्याच्यामध्ये काय काय येतं हे मला समजलं पाहिजे. तेव्हा मी क्लासचा लेक्चर ऐकायला सुरू केलं पाहिजे, तोपर्यंत नाही. म्हणजे काय काय समजलं, इथं टोटल सिलेबस समजला, इथं त्या सिलेबस मधले पॉईंट किती आहेत समजले, त्या पॉईंट मध्ये काय येतं नेमकं याच्यात समजलं. तेव्हा मला आवाका समजला त्या पहिल्या पॉईंटचा, कशा कशा पद्धतीने काय काय घटक करावे लागतात या रिलेटेड बारकाव्याने सगळे पॉईंट माझ्या हातात येतात. तेव्हा मला पॅटर्न समजतो. पॅटर्नचा अर्थ काय आहे, पुन्हा आता जे मी पेपर 2 सांगितला, पेपर 1 सांगितला, पेपर 1 इतिहास भूगोल आहे, पेपर 2 पॉलिटिचा आहे, तर मग इतिहास भूगोल मेन्सला काय आहे, इतिहास भूगोल प्रीला काय आहे. मग मी ॲट अ टाइम प्रीचा मेन्सचा सिलेबस उघडून बघतो, तेव्हा मला प्री मधलंही मेन्स मधलंही हे जाणून घेणं गरजेचं आहे. कॉमन काय, मग प्रीला पण एन्शियंट आहे, मेडिवल आहे, मॉडर्न आहे, मेन्सला पण एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न आहे. म्हणजे याचा अर्थ मला दोन्ही पण कॉमन स्टडी करता यायला बेस्ट आहे. मग कॉमन स्टडीचं टॉपिक दिसतोय तर मग कॉमन स्टडीचे सोर्सेस पण कॉमन आहेत का हे जाणून घ्यावं लागेल. मग सोर्सेस पण कॉमन आहेत, मग स्टडी करण्याची पॅटर्न पद्धती काही डिफरंट आहे का, तर आहे डिफरंट. कारण मेन्सला प्रश्न कसे विचारतात तसे प्रीला विचारत नाहीत. कंटेंट तोच आहे पण प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. तर ती वेगळी पद्धत म्हणजे कशी आहे, काय मला लिहावं लागेल, त्यासाठी का नोट्स काढावं लागेल की फक्त वाचून चालेल. मग प्रीचा तयारी करतोय तर मला फक्त वाचूनच करावं लागेल कारण काय काय लिहिणार तिथे. मेन्सची करतोय तर मला लिहावं लागेल काही गोष्टी, शॉर्ट नोट्स काढावे लागेल, आन्सर रायटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही लिहावं लागेल. ह्या सगळ्याबद्दल मी तयार होणं गरजेचं आहे. मला हा पॅटर्न समजला तर मी खऱ्या अर्थाने पेपर बद्दल तयार होतो, हे फॅक्ट आहे. त्याच्यानंतर आयोगाने असा सिलेबस का टाकला असेल, उद्देश पेपर 2, जसं की पेपर 2 मध्ये त्यांना इंटरनॅशनल रिलेशन का जाणून घ्यायचं आहे हे मला समजलं पाहिजे, तर मी तसा अभ्यास करेल. नाही पण ठीक आहे ना, तिने दिलाय तर आता करावं लागेल, तर दिलाय तर करावं लागेल, तर आपण ड्युटी करायला लागू. मी यांना सांगितलं या बसमध्ये बसा, मुंबईला जायचे आहे. मी पहिलं काय विचारतील, मुंबईला कशाला, हे यांनी विचारणं गरजेचं आहे. अन्यथा ही मुंबई, पुणे, नाशिक कुठे फिरतील आहे. मग मुंबईला जाण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, नाशिकला जाण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय हे समजला तर आपण का आणि कसं करतोय ह्याचे सगळे रिझन समजतात. म्हणजे काय समजलं की कल्चरचा पार्ट का टाकला असेल सिलेबसला, त्याचा अर्थ नेमका काय आहे, काय आपल्याला त्यांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवली आहे, आपल्याला त्यातलं काय अवेअरनेस पाहिजे, हे अंडरस्टँडिंग झालं की मग त्या दिशेत आपण वाचायला लागतो. कारण शेवटी मी अभ्यास का करतोय ह्याचे ऑब्जेक्टिव्ह माझ्याकडे क्लिअर आहेत. मी परीक्षा का देतोय, मला IAS पाहिजे, DC पाहिजे, DSP पाहिजे, काय पाहिजे हे माझ्यासमोर पिक्चर क्लिअर आहे, तर मी अभ्यास करायला एन्जॉय करेन. नाही पण आता माझ्याकडे पर्याय नाही काही डिस्क्रिप्टिव्ह करण्याशिवाय, तर पर्याय नाही म्हणून करत असू तरी तर काही सापडणार नाही आहे. पर्याय जगात खूप काही आहेत, पण त्यापैकी एक पर्याय मी निवडला की मला डिस्क्रिप्टिव्ह MPSC, डिस्क्रिप्टिव्ह UPSC करायची आहे, हे माझं निश्चित आहे. तर मग ते मला जाणून घ्यायला मजा येईल. आंतरराष्ट्रीय का ठेवलंय, एन्व्हायरमेंट का ठेवलंय प्रीमध्ये, ते इकॉनॉमीच्याच पेपरमध्ये का टाकलंय. पेपर नंबर 3 इकॉनॉमिक्सचा आणि त्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे, त्याच्यामध्येच एन्व्हायरमेंट आहे.
मग हे इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड मला ते का रीड करावं लागेल, त्याचा काहीतरी संदर्भ आहे. जर आंतरराष्ट्रीय संबंध त्यांनी पेपर 2 मध्ये टाकलाय तर सिक्युरिटी पण पेपर 2 मध्ये टाकू शकले असते. काय रिझन असेल हे मला समजलं तर मी त्या पेपरचं खऱ्या अर्थाने अनालिसिस केलंय, ज्ञान जाणून घेतलंय, पॅटर्न केलंय, हे मला समजायला वाव मिळाला आहे. आणि कोणती तयारी करताना आपण ॲज अ स्टुडंट याबद्दल फक्त माहिती घेणे असं नाही, त्या गोष्टी काही माझ्याकडं लिहून घेणं जरुरी आहे. कारण हे आज मी सांगतोय सिलेबस म्हणजे हा असा करावा लागतो, पण सिलेबस करावं लागतं त्याच्यामध्ये नेमकं काय करावं लागतं हे मला उद्या आठवणार नाही. उद्या मला एवढं समजेल की ठीक आहे सरांनी काहीतरी सांगितलं होतं सिलेबस करावं लागतं या पद्धतीने आहे, पण त्याच्यात हे स्टेप्स आहेत जे तुम्हाला 2 दिवसानंतर कधीच आठवणार नाहीत काय करायचं होतं नेमकं. ह्या गोष्टी आपल्याकडं कुठेही नोट डाऊन करून पाहिजे. आणि तेव्हा मला दररोज उद्या परवा त्या परवा जेव्हा जेव्हा सिलेबस ओपन करेल तेव्हा तेव्हा मला ह्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालंय हे मला समजलं पाहिजे. जर हे उत्तर क्लिअर झालं हे समजलं नाही तर उद्याच्या नंतर मी काही पण करत असेल त्यातल्या अनेक गोष्टी मिस झाल्या असतील आहे. आणि हे सगळे लोक हे मिस करतायत हे मी अगदी कॉन्फिडन्सनं सांगेल. 10% लोक आहेत जे या सगळ्यावर काम करतायत, तेव्हा त्यांची सिलेबस बद्दलची गोष्ट क्लिअर होते आहे. पण सगळेजण काय सांगतात, ठीक आहे सिलेबस करायचा आहे, सिलेबस करा, सिलेबसची कॉपी घ्या आणि एनसीईआरटी घ्या, अभ्यासाला सुरुवात करा आहे. यामुळे हे काम पूर्ण होत नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 दिवस लागू द्या, 15 दिवस लागू द्या अभ्यास करायला, लेक्चर करायला, संदर्भ वाचायला, पण तोपर्यंत वाचायला सुरुवात नका करू जोपर्यंत हे 5 पॉईंट क्लिअर होत नाही आहे. कारण ह्या सिलेबसची ती थीम आहे जे या स्टेपनुसार पूर्ण करावी लागते आणि ती मोस्ट इम्पॉर्टंट एवढीच नसून ती मोस्ट रिक्वायर्ड पण आहे. कारण तुमचं काम पुढचं सगळं अतिशय सोपं होतं जेव्हा या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीवर आपण खास लक्ष देतो आहे. आणि हे एक बार का क्लिअर झालं की तुमचं अभ्यासाचा वेळ, अभ्यासासाठी लागणारे पैसे, अभ्यासासाठी लागणारी दिशा आणि अभ्यासासाठी लागणारा उद्देश अगदी सोपा होतो आणि खूप कमी वेळामध्ये पूर्ण होतो. कारण आपण मायक्रो एवढ्या लेवलवरती त्याच्याबद्दल पाहिलेलं असतं आहे. ही पहिली गोष्ट जी आपल्याला स्टेप 1 मध्ये पूर्ण करायचं आहे. आता हे झाला स्टेप 1 फक्त सिलेबस बद्दलचा आहे. आता स्टेप 2 पहा. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये मला पाहिजे क्वेश्चन पेपर्स. ह्याच्याशिवाय मी पुस्तक बाजारातला एकही हात लावणार नाही. क्वेश्चन पेपर्स. क्वेश्चन पेपर पुन्हा सेम प्री प्लस मेन्स चे पेपर्स आहेत. आणि यामध्ये पण आता कुठले पेपर्स पाहणार आहे मी? प्री साठी पाहू शकतो एमपीएससी चे आणि यूपीएससी चे. मेन्स साठी कुठले पेपर पाहू? मेन्स साठी फक्त यूपीएससी चे. गेल्या अर्धा वर्षातले एमपीएससी चे पेपर्स जे फक्त प्रीचे आहेत एवढेच पुरेसे आहेत. जे आता 20-21 हजाराचे ठोकळा आहेत याची गरज नाही. फक्त अर्धा वर्षातले, कारण प्री बदलणार नाहीये. त्यामुळे नेक्स्ट इयरच्या प्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तयार होताना मागील 10 वर्षाचे फक्त प्रीचे एमपीएससीचे तेही राज्यसेवेचेच प्रश्नसंच मार्केटमध्ये आहेत, तेवढा एक घ्यायचंय. त्यासोबत यूपीएससीचे 10 वर्षाचे पेपर्स पुन्हा टॉपिक वाईज पण आहेत, इयर वाईज पण आहेत, विथ अनालिसिस केलेले पण आहेत. आणि अजून 1-2 महिन्यामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्ये हे सगळे मराठीमध्ये पण मिळतील. पण माझं ओपिनियन आहे मराठी घ्यायचं नाही, इंग्लिश हिंदीच घ्यायचं. कारण यूपीएससी द्यायचे जाऊन इंग्लिश हिंदीच, कारण तिकडे पेपर इंग्लिश हिंदीच असणार आहे. आपल्या अभ्यासासाठी नॉलेजसाठी ठीक आहे. मग ते नॉलेजसाठी आता काय येईल? एमपीएससीचे प्रीचे पेपर प्लस यूपीएससीचे प्रीचे पेपर सगळं मराठीत एकत्रित पण सेट सापडेल. मग सराव करण्यासाठी मला ते टॉपिक बेस जमलाय की नाही त्यासाठी ते बेस्ट आहे. पण कधी ना कधी मला सराव करावा लागेल इंग्लिश मधला, हिंदी मधला, यूपीएससीचा पेपर पण. मग तुम्ही ज्या नॉलेजमध्ये कम्फर्टेबल आहात लँग्वेजमध्ये, त्या लँग्वेजमध्ये यूपीएससीचे पेपरला सराव करायचा. पण ते आता नाही करायचं लगेच. आता हे कधी अजून एखाद्या महिन्यानंतर मी जेव्हा एक एक टॉपिक शिकवत जाईन पुढे, त्या एक एक टॉपिक सोबत मेन्सचे पण क्वेश्चन, प्रीचे पण क्वेश्चन. जसं की एक्झाम्पल मी प्रिअम्बल उद्देश पत्रिका शिकवतोय, तर उद्देश पत्रिका शिकवताना
त्याच्यावर प्रीचे किती क्वेश्चन्स आलेत युपीएससीला पण एमपीएससीला पण, आणि त्याच्यावर युपीएससीचे क्वेश्चन्स कसे आलेत, हे एकाच वेळेस अगोदर मी प्रश्न सांगतो, त्यानंतर मी टॉपिकला शिकवायला सुरू करतो. तेव्हा तुमच्या समोर प्रश्न बघितल्यामुळे आता मी याच्यातून काय घेणार आहे, कसं प्रिपेअर करणार आहे, त्याचा पूर्ण पार्ट कंप्लीट व्हायला वेळ लागत नाही. पण हे बघितल्याशिवाय प्रिपरेशन करणे नाहीच, हे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आपला असला पाहिजे. हे पेपर कुठले घेऊ त्याचं उत्तर आहे. आता पेपर घेऊन करू काय, काय काय नेमकं करायचंय, याच्यामध्ये काय काय करायचंय. अगोदर पेपर वाचन आहे, दुसरं आहे पेपर विश्लेषण, तिसरं आहे पेपर सोडवणे, चौथा आहे पेपर मधून तयार झालेले इतर प्रश्न. म्हणजे काय, कसं कसं पहा. पेपर वाचन म्हणजे काय करायचं, मी जेव्हा अभ्यासाला सुरू करतो किंवा लेक्चरला सुरू करतो त्याच्या अगोदर मला नेमके क्वेश्चन कसे आलेत हे फक्त बघायचं असतं, सॉल्व्ह नाही करायचं असतं. म्हणजे मला काय समजतं, राष्ट्रपती या टॉपिकवर प्रीला आतापर्यंत एकूण 8 प्रश्न आलेत, हे माझ्या डाव्या साईडला. त्याच्याच बाजूला उजव्या साईडला राष्ट्रपतीवर आतापर्यंत मेन्सला किती प्रश्न आलेत, 3 प्रश्न आलेत. हे प्रश्न मी फक्त वाचून घेतो, 10 मिनिटाचं काम आहे. मला आयडिया आली की टॉपिकवर प्रश्न प्रीला मेन्सला कसा येतो हे वाचून घेणे. त्याच्यानंतर मला पेपर विश्लेषण करायचंय. विश्लेषण म्हणजे आता मी बोललो त्याप्रमाणे की राष्ट्रपतीवर किती प्रश्न आलेत, हे झालं विश्लेषण. किती प्रश्न आलेत प्रीला मेन्सला, कशा टाईपचे प्रश्न आलेत, हे विश्लेषण झालं. आणि माझा जेव्हा टॉपिक वाचून फिनिश होतो तेव्हा त्याच्यानंतर मी ह्या पेपरबद्दलचा पार्ट जो यांना कनेक्टेड करून आपण पाहू शकतो तो म्हणजे त्याला एक्सप्लेन करतो. लक्षात ठेवा, विश्लेषण अनालिसिस आहे आणि सेकंड पार्ट त्याचा एक्सप्लेनेशन आहे. पेपरचं अनालिसिस आणि पेपरचं एक्सप्लेनेशन यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता जिकडे तिकडे जे बाजारात पुस्तकं आलीत ती बाजारातली पुस्तकं एक्सप्लेनेशन देतात, पण माझं असं म्हणणं आहे आता इनिशियल लेवलवरती तयारी सुरू करताना एक्सप्लेनेशन पेक्षा अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. अनालिसिस तुम्हाला डायरेक्शन देतं, एक्सप्लेनेशन तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं, नॉलेज देतं. नॉलेज आणि इन्फॉर्मेशन कधी महत्वाचे, जेव्हा डायरेक्शन आलेलं असेल तर. बस कुठली पकडायची हे डायरेक्शन अगोदर महत्वाचं आहे, आणि मग बसमध्ये सीट कशी आहेत, किती आहेत, फीस म्हणजे भाडं किती आहे, तिकीटला पैसे किती लागतात, किती वेळात पोहोचते, बसचा ड्रायव्हर कोण आहे, हे सगळं एक्सप्लेनेशन नंतर महत्वाचं आहे. पण अगोदर डायरेक्शन महत्वाचं आहे. बसनं जायचंय की ट्रेननं जायचंय की चालत जायचंय, कुठे पोहोचायचंय, का पोहोचायचंय, डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. म्हणून तयारी सुरू करताना अगोदर अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. अनालिसिस झालं, काय झालं, राष्ट्रपतीवर किती प्रश्न प्रीचे, राष्ट्रपतीवर प्रश्न किती मेन्सचे, कुठल्या टॉपिकवर, किती टोटल संख्या, किती मार्कांसाठी, किती शब्दांमध्ये, हे जेव्हा मला परफेक्ट डोक्यात पिक्चर क्लिअर होतं, कारण मी आता सिलेबस बघितलाय आणि त्याच्यावरचे आयोगाचे पेपर्स बघितलेत, त्याच्यावरून मला दोन्ही गोष्टी आता बॅलन्स झालेत. आता मी वाचून घेईल काय अभ्यासक्रम, त्याशिवाय मी पेपर नाही सोडवत. कारण तुम्ही डायरेक्टली आता पेपर बघितले पण तुम्ही जर सॉल्व्ह करायला बसले तर काहीच नाही जमणार आहे. म्हणून इथं थांबायचं, पेपर वाचायचं, पेपरचं विश्लेषण करून घ्यायचं. ह्या 2 गोष्टी नंतर मी टॉपिकला सुरू करेन. एनसीईआरटी वाचेल, संदर्भ वाचेल, जे काही क्लास लेक्चर असेल त्या लेक्चरला कंप्लीट करेन. आणि जसंही टॉपिक संपला लेक्चरचा की त्याच्यावर मला माहिती होतं ऑलरेडी विश्लेषण करून झाल्यामुळे प्रश्न किती आलेत, कुठून आलेत, कसे आलेत, हे माहिती असल्यामुळे आता मी पेपर सोडवायला घेऊ शकतो. म्हणून मग मी पेपर सोडवायला घेईल. पेपर सोडून झाल्यानंतर माझं काय चुकलंय, मला काय कमी पडतंय, मला काय करायला पाहिजे, त्यासाठी जे कोणी सर एक्सप्लेन करतायत त्यांचं मी तेव्हा एक्सप्लेनेशन ऐकेन
किंवा ज्या गाईडमध्ये पुस्तकात त्याचे प्रश्न दिलेत त्याचं उत्तरं पण दिलीत का तिथं मी पाहीन, पण तोपर्यंत एक्सप्लेनेशन नाही पाहायचं. जर तुम्ही डायरेक्ट एक्सप्लेनेशन पाहिलात तर तुम्ही पेपर नाही सोडवू शकत. या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे जर माहिती झालं ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत तर सोडवण्यात मजा नाही. आणि सब्जेक्टिव्ह मध्ये म्हणजे मेन्सच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं उद्देश पत्रिकेवर असा प्रश्न आलाय की भारतात उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेत समाजवाद हा शब्द आहे, पण तो फक्त नावाला आहे, वास्तवात तो फक्त आदर्शवाद आहे. टीकात्मक मूल्यमापन करा. आता 2 लाईनचा प्रश्न असा, हा जर मी 150 वर्ड्स साठी सांगितलं 10 मार्कासाठी लिहायचं आहे आणि मी तुम्हाला आता लगेच आन्सर सांगितलं की समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत आहे, मग ते समाजवाद म्हणजे काय, उद्देश पत्रिकेत कधी आला, त्याचा इतिहास काय, समाजवादाचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे, आणि तो समाजवाद हा फक्त आदर्शवाद म्हणजे काय, तर हे फक्त आयडियल आहे, रिअल मध्ये आपल्या देशात समाजवाद कसा नाही हे टीकात्मक मूल्यमापन करायचं आहे. त्याचे मुद्दे, त्याचा कंटेंट हे जर मी तुम्हाला एक्सप्लेन केलो आणि मग तुम्हाला सांगितलं आता लिहा, तर काय होईल, आन्सर ऑलरेडी मी सांगितलंय, लिहिणं खूप सोपं जातं. म्हणून काय करायला पाहिजे, अगोदर मी आता प्रश्न सांगितला, तुम्हाला जे सुचतंय जसं वाटतंय तसं लिहा. हाफ पेज लिहा, 4 लाईन लिहा, 2 लाईन लिहा. लिहून झाल्यानंतर मी जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन केलो तेव्हा तुमच्या लक्षात आलं की यस, हे तर आपल्याला येत होतं, हे आपल्याला माहिती आहे, आपण हे असं करू शकतो. मग देन तुम्हाला आयडिया अजून वाढायला लागतील. पण मी ऑलरेडी आयडिया दिली, उद्या काही हाच प्रश्न येणार नाही परीक्षेमध्ये, मग तुम्ही विचार करायचं बंद कराल. म्हणून तुम्ही विचार करायला सुरुवात केली पाहिजे, तुम्ही लिहायला सुरू केली पाहिजे. मग तुम्हाला जे सुचतंय त्याच्यावरून तुम्हाला चालना मिळेल या क्वेश्चनच्या आन्सरसाठी काय काय कंटेंट लिहायला पाहिजे, कसा टाकायला पाहिजे, कशा पद्धतीने ते आपण एक्सप्लेन करायला पाहिजे. म्हणून अगोदर पेपर पाहायचा, पेपर पाहून झाला की मग अभ्यास करायचा. या गॅपमध्ये स्टडी आहे, तुमचा स्टडी आहे. स्टडी झाल्यानंतर पेपर सोडवायचा, पेपर सोडून झाल्यानंतर मग पेपरला एक्सप्लेन जे काही करायचंय, मग मी क्लासमध्ये एक्सप्लेन करतोय की मग तुम्ही पेपर सॉल्व्ह केलाय त्या पेपरचं कुठं एक्सप्लेनेशन दिलंय ते पाहायचंय. मग तुम्हाला अनुभव मिळतो पेपर मधून काय झालंय, आपलं कंटेंट कमी पडतोय, नोट्स कमी पडतायत, कमी आठवतंय, लिहायला व्यवस्थित जमत नाही, लँग्वेज एवढी व्यवस्थित प्रेझेंट करता येत नाही, प्रश्नच कळत नाही, अशा अनेक प्रश्न आहेत जे या प्रश्नामधून उद्भवलेले आहेत. आणि तिथं मग प्रिपरेशन फिनिश होतो. हे सेकंड स्टेप, हे फॉलो करावे लागतात. देन मग तुम्हाला 4-6 महिन्यानंतर कधीच त्रास नाही होणार. अदरवाईज काय होईल, आता मी तुम्हाला खूप काही इमिडिएटली लगेच सिलेबस सुरू करणे, टॉपिक सुरू करणे आणि मग कसं भन्नाट एकदम आपल्याला जे काही त्या विषयाच्या रिलेटेड नॉलेज आहे ते सांगणे, तुम्ही पण ऐकणे, आणि मग 4 महिन्यानंतर कळालं की तुम्ही बरंच काही सांगितलात पण हे कुठं वापरायचं आहे, कसं वापरायचं आहे, का वापरायचं आहे, हे त्यामध्ये प्रश्न पडला तर गेल्या 4 महिन्यात तयारी केलेली तयारी आपली पूर्णपणे व्यर्थ आहे. कारण 4 महिन्यात हे शिकलो पण हे कुठं वापरायचं होतं हे समजलं नाही, तर ते अनावश्यक ठिकाणी अनावश्यक पद्धतीने बसल्याप्रमाणे आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. ही दुसरी स्टेप आहे जी या आपल्या तयारीला सुरू करण्याच्या अगोदर आवश्यक आहे, जाणून घेणं, माहिती असणं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे ऑल. हे स्टेप फक्त इथून पुढे इम्प्लिमेंट करायचंय, एक्झिक्यूट करायचंय. पुन्हा जर हे तुम्हाला मी जे बोर्डवर लिहिलंय हे दिसलंय याचा अर्थ तुम्हाला फक्त याची माहिती झालेली आहे. माहिती असणे आणि ती आत्मसात होणे आणि ती अंमलात येणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ह्यांना माहिती झाली, ठीक आहे, ऐसा भी कुछ हो सकता है, देखेंगे फिर. मग देन माहिती झाली, ह्यांना समाधान मिळेल. आज उद्यापासून आपलं चालू आहे, घेतला यम लक्ष्मीकांतचं पुस्तक सुरू झालं, अभ्यासाला आहे, काहीच नाही कळणार आहे. आणि यांनी काय केलं, जे आज माहिती जाणून घेतली ह्याला आत्मसात केले. आत्मसात म्हणजे काय, घरी जाऊन थोडासा विचार केला, वाचन म्हणजे काय करावं लागतं, विश्लेषण म्हणजे काय करावं लागतं, याच्याबद्दल थोडस विचार केला तर हे आत्मसात होईल. आता जे मी सांगतोय तेही आत्मसात होईल जर आपण इन्व्हॉल्व्ह झालो तर आहे. आणि हे आत्मसात झाल्यानंतर उद्या अंमलात कसं आणू, पॉइंट लिहून ठेवले होते, उद्या या कागदाकडे बघितल्यानंतर पुन्हा लक्षात आलं, यस एक्झॅक्टली अंमलात आणायचं म्हणजे मला आता काय करायचं उद्यापासून, याच्यावर हे मुद्दे मला समजले पाहिजे.
एक्झॅक्टली ते अंमलात आले पाहिजे. आणि हे अंमलात येतात तेव्हा खऱ्या अर्थाने अजून प्रश्न तयार होतात. आणि अजून प्रश्न तयार झाले रोज 15 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील, कारण त्याची उत्तर मिळालेली असतील. मग 2 वर्षामध्ये जो विद्यार्थी शिकला नव्हता ते 2 महिन्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असतील तर तुमचा रिझल्टकडे जाण्याचा मार्ग तयार होईल. आणि आता पुन्हा तेच, मी पण तुम्हाला इतर शिक्षकाप्रमाणे आज नॉलेज द्यायला लागलो, शिकवायला लागलो तर तुम्हाला मी चांगलं ज्ञान आणि माहिती देणारा शिक्षक राहील, पण रिझल्टकडे घेऊन जाणारा शिक्षक राहणार नाही. आणि या बाजारामध्ये ज्ञान माहिती मिळणारी संख्या कुठेही कमी नाही, अमर्याद आहे. गरज काय? डायरेक्शनमध्ये डेडलाईनला पोहोचण्याची आहे. जर आपल्या राईट डायरेक्शनमध्ये राईट डेडलाईनला पोहोचायचं झालं तर आपल्याला राईट डेडिकेशनमध्ये काम करावं लागेल आहे. सगळ्यांचं लक्ष आहे डेडलाईनवरती. डेडलाईन कुठं पोहोचायचं आहे? मला 2025 मध्ये परीक्षा अभ्यास थांबवायचा आहे आणि मला तिथंच पोहोचायचं आहे, डेडलाईन जिथं माझं डेस्टिनेशन आहे. पण सगळ्यांनी लक्ष ठेवलंय डेस्टिनेशनवर, पण फक्त लक्ष डेस्टिनेशनवर ठेवून चालत नाही. इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी आता सुरुवात करणं डायरेक्शनमध्ये. जर सुरुवात डायरेक्शनमध्ये झाली तर तुम्ही डेडिकेटेड प्रिपेअर करू शकाल. पण मी यांना सांगितलं डेडिकेटेड प्रिपेअर करा, 12 तास अभ्यास करा. हे करू नाही शकणार आहेत कारण यांना डायरेक्शनच नाही आहे. आणि जर करत असतील विदाऊट डायरेक्शन डेडिकेटेड प्रिपरेशन तर हे कुठेही पोहोचतील आहे, डेस्टिनेशनला नाही पोहोचणार. म्हणून इम्पॉर्टंट आहे डायरेक्शन. डायरेक्शन सोबत जोड दिली डेडिकेशनची, झोकून देऊन अभ्यास केलाय आणि डेडिकेशनचा अभ्यास आहे. आणि याला जर आपण अजून उत्तम लेवलवरती माझ्या चुका शोधण्यासाठी वेळोवेळी काय डायरेक्शन पाहिजे, काय डेडलाईन पाहिजे, कुठलं डेस्टिनेशन होतं, हे जर मी पुन्हा पुन्हा माझं पुनरावलोकन करत राहिलो तर माझ्या डेस्टिनेशनला पोहोचेल विदिन अ टाइम. पण ह्या स्टेप्स चुकतात. वर्षभराचा अभ्यास झाल्यानंतर कळतं की मी यूपीएससी करत बसलो होतो, पण काय करायचं तेच कळालं नव्हतं आहे. पुन्हा डायरेक्शन आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला ह्या स्टेपनुसार जाणं आणि ते इम्प्लिमेंट करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे, आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर मी कुठून करू, काय काय करू, त्याचा तिसरा पार्ट एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. काय करू, कशातून करू ते इम्पॉर्टंट आहे. पण मला माहिती आहे खूप लोकांना याचीच महत्वाकांक्षा वाटते आणि लोक सगळे स्टेट बोर्ड एनसीईआरटी पासून सुरू करतात आणि त्यालाच महत्व देतात. आता मी खाली जेव्हा स्टेट बोर्ड एनसीईआरटी पुस्तकं सांगतो हे मन लावून लक्षात ठेवतात लोक किंवा मन लावून लिहून घेतलेलं असतं, पण मन लावून पहिल्या 2 स्टेप मात्र पूर्ण करत नाहीत खूप लोक आहे. तर कधीही तिसरी आणि चौथी स्टेप तोपर्यंत सुरू नका करू जोपर्यंत पहिली आणि दुसरी स्टेप पूर्ण होत नाही. कारण शेवटी पहा, तुम्हाला जेवायला बसल्याबरोबर मी एक स्वीटचा पदार्थ दिला आणि जेवण संपायच्या शेवटी तुम्हाला ठेचा दिला, कसं वाटतं ते आहे. प्रत्येक गोष्टीची एक स्टेप आहे. जेव्हा स्वीट खायचं तेव्हाच खायचं असतो आहे. प्रत्येक गोष्टीची एक राईट वे मध्ये डायरेक्शनची इम्पॉर्टन्सता आहे आणि ते समजली तर कोणतेही काम उत्तमरित्या पूर्ण होतं. अन्यथा काम करतोय याचं समाधान राहील, सक्सेस नाही मिळणार आहे. समाधानापेक्षा सक्सेस इम्पॉर्टंट आहे आणि सक्सेसच्या राईट वे मध्ये काम करत असू तर समाधान सुद्धा मिळायला लागेलच आहे. मग मी आता स्टेट बोर्ड का सांगतोय, जो कोणी विद्यार्थी मराठी मीडियम मधून प्रिपेअर करतो, एमपीएससी करो किंवा न करो, यूपीएससी जरी करत असला तर स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहेत. 2-3 विषय 2-3 ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहेत. पहिली गोष्ट, स्टेट बोर्ड मधल्याही कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, काही गोष्टी मराठीमध्ये उत्तम समजतात. आणि तिसरी गोष्ट, शेवटी तेही एक शासकीय सोर्स आहे म्हणून मला स्टेट बोर्डही करणं आवश्यक आहे. एक रेफरन्स कमी करा, मेन्सला सुद्धा पास होता येतंय. हे मी रियालिटी सांगतोय. म्हणजे जसं की एक्झाम्पल,
समजा लक्ष्मीकांतचं पुस्तकच नाही वाचलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही आन्सर लिहू शकता, पण हे परफेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी करून मग पॉलिटीचा पेपर कव्हर होतो? नाही, असं काही नाही आहे. पण ह्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला लक्ष्मीकांत किंवा लेक्चर कुठलंही बेस समजत नाही किंवा बेस रायटिंग करता येत नाही. अगदी जसं की 8वीच्या पुस्तकामध्ये जे एनसीईआरटी आहे त्याच्यामध्ये, अगदी स्टेट बोर्डच्या सुद्धा 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय, लोकशाही म्हणजे काय, संसद म्हणजे काय, आणि ज्या सोप्या पद्धतीने 4 लाईनमध्ये हाफ पेजमध्ये जे एक्सप्लेन केलंय त्याची तुम्ही कल्पना नाही करू शकत. तुम्हाला ते लक्ष्मीकांत नाही सांगू शकत आहे, अगदी मी सुद्धा नाही सांगू शकत, तेवढ्या सोप्या भाषेमध्ये आहे. पण कन्साइज आणि कंप्लीट प्रेझेंटेशन आहे. मी काय करेल, मी तुम्हाला यूपीएससी लेवलचा आन्सर सांगेल आहे, पण त्या लेवलचा आन्सर लिहिण्यासाठी पण बेसिक काही सिंपल लँग्वेज लागते, ते कंप्लीट तुमच्या डोक्यात जायला लागते, कारण ते 9वी 10वीच्या मुलांना समोर ठेवून पुस्तक लिहिलेलं आहे. ते अतिशय सहज सोप्या भाषेत प्रेझेंट होतो, म्हणून हे करणं गरजेचं आहे. कारण त्यातून तुम्ही एक चांगल्या क्वालिटी लेवलचं सोप्या भाषेतलं पण कॉम्प्रेहेन्सिव्ह सर्वसमावेशक असलेलं आन्सर लिहू शकता, म्हणून तुम्हाला हे वाचणं गरजेचं आहे. कुठले करू, कोणते करू, कशा प्रकारे करू, त्याची काही पुस्तकांची यादी या ठिकाणी मी देतोय. फर्स्ट, हिस्ट्री. एवढे वाचायचे आहेत. तुम्हाला दोन्ही पण याच बॉक्समध्ये कंप्लीट बसलेला आहे. याप्रमाणे सगळा घटक यामध्ये कंप्लीट पाहता येईल. हिस्ट्रीमध्ये स्टेट बोर्डचं काय काय करायचं आहे. स्टेट बोर्ड ओल्ड 11th जे महाराष्ट्र रिलेटेड आहे, स्पेशल महाराष्ट्र. बाकी न्यू करायचेत ऑल 9 to 12. फक्त हे घेताना काय करायचंय, ह्याच्यामध्ये एन्शियंट मिडिवल मॉडर्न हे जिथेही फोकस आहे ते बघायचंय. आणि हे बघण्याच्या अगोदर काय माहिती पाहिजे, सिलेबस. अगोदर सिलेबस माहिती पाहिजे. हिस्ट्रीचा सिलेबसमध्ये माझ्याकडे काय काय आहे. मग जेव्हा तुम्ही बघाल जाऊन नवीन पुस्तकं आहेत, ऑल कोणते आहेत, ऑल म्हणजे 9 to 10, 9 to 12. तुम्ही ह्याला या पद्धतीने लक्षात ठेवू शकता, बेटर पडेल. 9 to 12 ऑल. मग याच्यामध्ये आता 9 to 12 मी ऑल बोललोय, पण तिथं घेताना बघायचं काय, एन्सेंट वरती कुठले आहेत, मेडिवल वरती कुठले आहेत, मॉडर्न वरती कुठले आहेत, आहे सगळे कामाचे, एकही सोडण्यासारखं नाही आहे. आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला जिकडे एन्सेंट मेडिवल बघणार आहात त्याच्याच रिलेटेडचा इथलाही फायदा आपल्याला कंप्लीट घेता येतो. मग आता इथलं मी करताना मी करतो ते म्हणजे एन्सेंट आहे, मेडिवल आहे आणि मॉडर्न आहे, आणि हे सगळे मिळून 11th आणि 12th मध्ये आहेत. हे सगळे मराठी घ्यायचेत, मराठी मीडियम मध्ये. कुणाचं आहे पब्लिकेशन, के सागरचं आहे. के सागर पब्लिकेशनची पुस्तकं आहेत. 11th 12th डायरेक्ट तुम्ही कुठला आहे काय तिथं बघण्याची गरज नाही पडणार. 11th and 12th एनसीईआरटी मराठी मीडियम मध्ये के सागर पब्लिकेशनचं आहे, आणि 3 पुस्तकं आहेत. आता मराठीमध्ये उपलब्ध असलेल्या एनसीईआरटी पैकी हे प्रॉमिनंट आहे. हे वाचायला सुरू केलं तरी तुम्हाला महिना 1.5 महिना आरामात लागेल, एवढं मोठं पुस्तक आहे ते. तिन्ही पण आहे, म्हणून सुरुवात इथून करायला हरकत नाही किंवा ते आवश्यक आहे. पण याचा अवलंब करा, यापासूनची सुरुवात करा जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, रिक्वायर्ड आहे. एन्शियंट प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक आहे. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक हे 3 का करायचेत, कारण प्री आणि मेन्ससाठी
प्री आणि मेन्ससाठी आपल्याला तिन्ही पुस्तकं करताना याच्याबद्दलचं एन्सेंट मधला पार्ट प्रीला बराच जास्त कल्चरचा आहे, जे कल्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याचा सिलेबस खूप जास्त आहे, प्रीला पण मेन्सला पण. म्हणून इथलं पण एन्सेंट मॅक्झिमम करावं लागेल. मिडिवल मधलं कल्चरचा पार्ट आहे आणि मॉडर्न तर आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये या सगळ्या घटकाबद्दल प्रिपेअर करावंच लागेल आहे. म्हणून एन्सेंट, मिडिवल, मॉडर्न 3 एनसीईआरटीला स्किप करू नका कुठल्याही पद्धतीने आहे. आणि याच्यामध्ये तुमचं रायटिंगचं लँग्वेज, नॉलेज ह्या दोन्हीच्या समस्या इथे सोडवता येतात. मग मी एन्सेंटवर एखादं पुस्तक वाचू का, सतीशचंद्र, बिपिनचंद्र हे सगळे, तर मी म्हणेन स्पष्टपणे आत्ता नाही करायचंय. ऍटलिस्ट रेफरन्स सुद्धा एन्सेंट मिडिवल साठी नाही करायचंय. मॉडर्न साठी आपण रेफरन्स करू, पण एन्सेंट मिडिवल साठी मात्र एनसीईआरटीच करायचंय, ज्याची इथं खूप जास्त आवश्यकता आहे, तेव्हाच ते प्रिपेअर करता येईल. भूगोलामध्ये फक्त 11-12 करा, 11-12 इथं पण 11-12 करा. सगळ्या ठिकाणी ओल्ड आणि न्यू मध्ये कन्फ्युज होऊ नका. ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी न्यू करा, जे न्यू आवश्यकच आहेत. एखाद्या ठिकाणी काही ओल्ड आहेत जे चांगले आहेत, त्याला नेक्स्ट जेव्हा फर्स्ट रिडिंग मध्ये तुमचे नवीन पुस्तकं सगळे फिनिश होतील तेव्हा तुम्ही ओल्डचे पण काही पुस्तकं करू शकाल, काही प्रॉब्लेम नाही. पण आता मात्र हे लक्षात ठेवा की जे काही न्यू मार्केटमध्ये आहेत, न्यू म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून ते आहेत तेच आहेत, यात काही नवीन जुना असं कन्फ्युज व्हायची गरज नाही, ते करावे लागतील. सायन्समध्ये इथं स्टेट बोर्डचं आहे 8, 9, 10. इथे एनसीईआरटीचं पण 8, 9, 10 महत्वाचे आहेत खूप. 11-12 झेपलं तर करता येईल आहे, अदरवाईज ते स्वतःमध्येच खूप हेवी आहे. बायोलॉजीचा पार्ट तेवढा मोर दॅन सफिशियंट आहे. 11-12 मध्ये बायोलॉजीचा एक रिलेटेड तेवढा घटक बघता येतो, 12th मधला तेवढा सिलेबस सेक्शन्स. पण जर काही वेळेस कुणाला सायन्स जमत नाही किंवा ते झेपत नाही तर मग ऑप्शनला टाका, प्रिपेअर करता येईल 8, 9, 10 दोन्ही ठिकाणचं. पॉलिटीमध्ये स्टेट बोर्डचा पार्ट आहे. 11th मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 11th आहे तो पूर्ण नवीन. 12th आहे ओल्ड आणि न्यू दोन्ही पण करा. आणि हे ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स साठी पण महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये ऑप्शनल प्लस जीएस या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने याच्याबद्दल परीक्षेला बराच पार्ट आहे. अगदी मी म्हणेल की कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर लिहायला सुरू करताना सुद्धा हे जर वाचलेलं असेल तर त्याचं इंट्रोडक्शन टाकायचं टेन्शन संपेल आहे. कारण इंट्रोडक्शन मध्ये बऱ्याच कन्सेप्च्युअल पार्ट जो आहे या रिलेटेड तो आरामात तिथे तुम्हाला बसवता येईल, तसं लिहिता येईल असा एक्सपेक्टेड घटक आहे. त्या लेवलचं काम या माध्यमातून पूर्ण करता येईल एवढी गॅरंटी आहे या ठिकाणी. इथं मात्र तुम्ही 8, 9, 10, 11, 12 सगळेच करायचंय. यामध्ये आत्ता जर बघितलं तर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल नसेल तर या 11वी-12वी पैकी एकच पुस्तक घ्यायचं नाही आहे, ते म्हणजे पॉलिटिकल थिअरी नावाचं पुस्तक, जर ऑप्शनल नसेल तर. आणि ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे, एकही ऑप्शनला टाकायचं ऑप्शन नाही आहे. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा सगळा बेसच सुरुवात होतो या सगळ्या पुस्तकापासून. आणि पुन्हा एक बार रिपीट करतोय, हे सगळे जे खाल्ले एनसीईआरटी आहेत, अगदी आता इथे मी हे पण सांगतो म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात ठेवणं सोपं जाईल. इथं 11th आणि 12th आहे, हे सगळे न्यूच आहेत. इथं मात्र 11-12 न्यू ओल्ड असं काही नाही, आता मार्केटमध्ये जे काही आहे ते घ्यायचे. इथं पण 4 एनसीईआरटी आहेत, 4 बुक्स. 11-12 मिळून 4 बुक्स असतात. 11वी-12वी जिथं पण 11वी-12वी लिहिलं एनसीईआरटी, 11वी-12वी जिथे एनसीईआरटी लिहिलंय त्याचे 4-4 पुस्तक आहेत. 11वीचे 2, 12वीचे 2 असं 4 आहेत. जे काही घ्याल तेव्हा ते घेऊन या, मी मार्क करून देतो. तेवढेच चॅप्टर वाचा, तशा सिक्वेन्स न वाचा, त्याचं मी शेड्यूल बनवून देतोय. 1 ऑगस्ट पासून मी ऑल याचे लेक्चरही सेपरेट घेतोय, म्हणजे स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटी ऑल त्यांचे लेक्चर्स होणार आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याचाही लोड कमी होऊन जाईल आहे. पण आता तोपर्यंत मी शिकवण्याच्या अगोदरही जर तुम्ही ते वाचलेले असतील तर अजून जास्त कळतील.
पण त्याच्यातला सगळा कंटेंट, लेक्चर, त्याच्यावरचे प्रश्न कसे डिझाईन झालेत, आयोगाने काय मागे विचारलेत, हे सगळंही मी त्याच्यामध्ये शिकवतोय. त्यामुळे त्याचा काही लोड राहत नाही. इथं 11th-12th आहे, 11वी-12वी. हा पण न्यू पार्ट आहे. याच्यात विशेष काही न्यू नाही. जे जुने गेल्या 5-6 वर्षापासून तेच पुस्तक आहेत, बदलले नाही काही. इथं मात्र एनसीईआरटी करू नका. इथं जे पुस्तकं करायची काही वेळेला सीबीएसई बोर्डाचे आहेत, काही वेळेला आयसीएसई बोर्डाचे आहेत, तर ते त्या ठिकाणी बेस्ट होऊ शकतात. पण आता इथं एनसीईआरटी मात्र करायची गरज नाही, ते नका करू. आता हे सगळे मराठीत आहेत, काही इशू नाहीये. मला कन्फ्युजन आहे की आता सुरू कुठून करू, स्टेट बोर्ड पासूनच करायचं. मग हे आत्ता मी कुठले घेऊ, तर आत्ता मार्केटमध्ये ऑलरेडी आहे, हे डायरेक्ट घेऊन टाका. त्याच्यासोबत पॉलिटिक्सचे काही एनसीईआरटी ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत मराठीमध्ये. जर असतील तर ते घ्या, नसतील तर ते महिनाभरात येतील. पण घाई करू नका, इंग्लिश मधले घेऊ नका, कारण हे संपणार नाही. आणि त्याच्यात हे जर संपलं तर हे संपायला आरामात 1 महिना लागेल. आणि हे दोन्ही मिळून जर करायचा विचार केला तर आरामात 10-15 ऑगस्ट येईल आहे. म्हणजे इथून 1 महिना प्रॉपर लागेल आहे. तेही दररोज आपण एक 6 तास मिनिमम स्टडी याच्याच वर दिलात तर तुम्हाला आरामात 10-15 ऑगस्ट पर्यंतचा वेळ लागेल. लागू देत ना, हे संपलं पाहिजे आणि हे झालं पाहिजे अगोदर आहे. रेफरन्स काय वाचलं नाही, कुठले नोट्स वाचले नाही. डेली लेक्चर मात्र मी करतोय. ऑप्शनलचं लेक्चर चालू आहे, GS2चं लेक्चर चालू आहे. मी ते लेक्चर करेन. जे लेक्चरमध्ये शिकवलं जाते तेवढं लेक्चर मधला अभ्यास करेन घरी जाऊन. आणि बाकी दिवसभर मी अभ्यासाचा जो वेळ आहे तो मी इथून सुरुवात करेन. मला कुठून सुरू करायचं आहे स्टेट बोर्ड, तर मला जो विषय खूप जास्त आवडतो, सहज समजतो असं वाटतंय, बघून त्याच्यापासून सुरुवात करा. तुम्हाला वाटतंय तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, मी सायन्स पासून सुरुवात करेन, करा, हरकत नाही. त्याच्यानंतर मग जे कोणतं ॲव्हरेज बेस्ट वाटतात ते करा. सर्वात वर्स्ट सर्वात शेवटी करा. कारण तुम्हाला आता अभ्यासाला फ्लो मध्ये येणं, त्या विषयाला आवड तयार होणं, ते जमणं गरजेचं आहे. तशा पद्धतीने हे झालं की मग याला सुरुवात करा, कारण हे ऑलरेडी मराठीत अवेलेबल आहे. मग आता हे खाल्ल्या विषयाचे 15 दिवसात, महिनाभरात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात हे एक येतील आहे. पण जेव्हा येतील तेव्हा ते संपायला वेळ लागणार नाही. माझं पुस्तक येतंय 12वीचं कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स, ते मराठीमध्ये, ते या मंथ एंडिंग पर्यंत येईल. पण तोपर्यंत बाकीचे हे आता जर कोणते सापडले आले तर करा, अदरवाईज नका करू. कारण एक बार काय मराठीचं हातात पुस्तक आलं की ते वाचायला 2-3 दिवस पण लागत नाहीत. पण इंग्लिश आलं तर काय होतं, तुम्ही वाचाल, तुम्हाला समजेल, पण लिहिताना अडचण येईल, टर्मिनॉलॉजी आठवणार नाहीत. नोट्स मी इंग्लिशमध्ये लिहू की मराठीमध्ये, मी लिहिणार आहे मराठीमध्ये, मग आता नोट्स इंग्लिशमध्ये, ॲट अ टाइम तिथं वर्ड तसाच आठवायला लागेल, लिबरलायझेशन, मग तिथं परीक्षेत आठवणार नाही लिबरलायझेशनचा कीवर्ड चांगला मराठीतून. म्हणून मग आता ही सिच्युएशन आहे की ऑलरेडी 60% 70% इंग्लिश मधलं जे क्वालिटी संदर्भ ग्रंथ आहेत ते सगळे मराठीमध्ये पण आलेले आहेत. आणि मी आता जाणून आहे, मी त्यांच्या संपर्कात आहे, मला माहिती येते की अनेक UPSCचे जे दिल्लीतले रेफरन्स पुस्तकं आहेत ते मराठीत येत आहेत. फक्त ते या महिन्यात काही पुढच्या महिन्यात येतील आहे. त्यामुळे त्याच्यावर वेळ न घालवता आपण आत्ता जे मराठीत आहे ते करायला हरकत नाही. आणि त्याच्यातली एक गोष्ट जी मी तुम्हाला रिअलमध्ये एक्सप्रेस करून सांगतोय, रमेश सिंग यांचं जे इंग्लिशमधलं पुस्तक आहे तुम्ही बघितलंय, इकॉनॉमीचं पुस्तक, तर मी रमेश सिंग सरांसोबत मराठीत पुस्तक ते येतोय. त्याचं ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे. या मंथ एंडिंग पर्यंत किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये ते पुस्तक येईल आहे इकॉनॉमिक्सचं. मग हे रमेश सिंग सर आणि मी दोघांच्या माध्यमातून जे MPSC आणि UPSC साठी जे आत्ता जे ऑलरेडी पुस्तक आहे त्याच्यामध्ये जवळपास 30-40% नवीन कंटेंट येतोय. आणि जे आत्ता पुस्तक आहे ते इंग्लिशमधलं आहे आणि जे मराठीमध्ये आहे त्याच्यामध्ये बऱ्याच चुका होत्या, ते सगळं दुरुस्त करून नवीन व्हर्जन मराठीमध्ये येतंय. मग असे अनेक पुस्तके येत आहेत. हे फक्त मी इकॉनॉमीचं सांगितलं. पेपर 3 इकॉनॉमीचा जो आहे तो पूर्णपणे जसाच तसं मराठीत येतोय. मग आता असं बऱ्याच विषयाची पुस्तके येत आहेत, म्हणून मग घाई करायची गरज नाही. मग आता पेपर 3 जो आहे तो इकॉनॉमिक्सवरती ऑलमोस्ट 10 टॉपिक आहेत. सिक्युरिटीचे 3 टॉपिक आहेत, एन्व्हायरमेंटचे 3 टॉपिक आहेत आणि सायन्स टेक्नॉलॉजीचे 4 टॉपिक आहेत.
तर यापैकी मी जे शिकवतोय त्या सायन्स टेक्नॉलॉजीचे 4 टॉपिक फक्त मी शिकवत नाही, ते दुसरे सर शिकवतील माझ्यासोबत. बाकी सगळे टॉपिक्स मी घेतोय. पेपर 3 मधला, पेपर 2 तर मी पूर्ण घेतोय. पेपर 4 जो इथिक्सचा आहे त्याच्यात 50% पार्ट हा पॉलिटिकल सायन्स रिलेटेड आहे. तो सगळा इथिक्सचा 50-60%, 70% पर्यंतचा सिलेबस मी घेतोय. फक्त 20-30% सिलेबस दुसरे सर घेत आहेत. पेपर 2, 3, 4 हा मीच घेतोय. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मी घेतोय. असे मिळून हे जे मार्क होतात ते 1250 मार्क होतात. आणि एससीचा पेपर दर रविवारी आपण घेतोय तो 250 मार्क, म्हणजे टोटल 1500 मार्क झाले. राहिला कुठला? पेपर 1 फक्त इतिहास भूगोल. ते इतिहास भूगोल दुसरे सर घेणार आहेत याच ठिकाणी. म्हणजे पेपर 1 फक्त. पेपर 2, 3, 4 आणि एसए असा 1000 मार्काचा जीएसचा पार्ट मी घेतोय, त्यासोबत ऑप्शनलचा पार्ट. हे सगळं आता जे मी बोलतोय त्याच्या रिलेटेड सांगितलेला घटक आहे, जे सोर्सेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय करायचं आहे. आता मला सांगायचं कन्क्लुजन समजलंय तुम्हाला. स्टेट बोर्ड सुरुवात करणे आहे, म्हणजे वेळ न घालवण्यासाठी. नाही आता मला अजून कळत नाही मी डिस्क्रिप्टिव्ह कसं करू, काय करू, कसं पॅटर्न असेल. उत्तर मिळालेली आहेत. सिलेबस काय आहे, पेपर काय आहे. आता मला वाचायला काय पाहिजे, वाचायला पाहिजे ते आहे. मी हे कन्सेप्ट समजून घेणे, त्याचं काही शॉर्ट समराईज का लिहिणे, यालाच मला महिनाभर वेळ लागणार आहे. मी माझा दिवसभराचा वेळ न वाया घालवता, कुठलेही प्रश्न अधिक प्रश्नचिन्हित न करता मी सुरुवात करतोय. त्यानंतर मी सुरुवात करतोय. हे आता ऑलरेडी आहे. हे संपेपर्यंत यातले 1-2 आलेले असतील. मग माझ्याकडे ऑगस्ट पर्यंत ऑलमोस्ट सगळे पुस्तकं मार्केटमध्ये आलेले असतील आहे. आणि तेव्हा माझं सगळं हे वाचून झालेलं असेल. लोक वाट बघत बसलेले असतील, माझं प्रिपरेशन झालेलं असेल. कारण मला माहिती आहे माझ्या पण पुढे अगोदर ऑलरेडी कोणतरी आहे, म्हणून मला गाफील राहण्याचा, थांबण्याचा ऑप्शन नाही आहे. थोडंसं आपटेल, थोडंसं धोपट मार्ग निघेल, पण मी निघालेला असेल. मी थांबलेला असेल तर मला वेळ पण लागेल आणि वेग पण वाढवावा लागेल. माझ्याकडे वेग वाढवण्याचा ऑप्शन नाही आणि माझ्याकडे अमर्याद वेळ नाही, तर मला चालायला सुरुवात करावी लागेल. म्हणून चालणं गरजेचं आहे. जे माझ्या समोर आहे, सोबत आहे, त्याला घेऊन पुढे निघणं आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी ऑगस्ट एंडिंगच्या अगोदर संपवायचंय, सगळं संपवायचंय. आणि त्याच्या अगोदर सगळे पुस्तकं आलेले असतील आहे. आपल्याकडे अजून 2 महिने आहेत. ह्या 2 महिन्यामध्ये आरामात अगदी तुम्ही दररोज 5-6 तास जरी रीड केला असाल तर ऑगस्ट एंडिंग पर्यंत सगळं समजतं आणि सगळं संपतं. आणि यासोबत मी ऑलरेडी आपला सिलेबस सुरू करतोय उद्यापासून. पेपर 2 पॉलिटिक्सचा, पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा, याप्रमाणे आपण आपल्या क्लासला, लेक्चरला, अभ्यासला सुरुवात करू. आणि यासोबत हे तुमचं सेल्फ स्टडीसाठी मी सांगतोय, तुमच्या अभ्यासाच्या तयारीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कुठून सुरुवात करावी, काय करावी, याच्या रिलेटेडचा हा सोर्सेसचा पार्ट झाला. हे इथेपर्यंत क्लिअर आहे ऑल. पुढे जायचं. आता याच्या रिलेटेड संदर्भ ग्रंथ कुठले कुठले काय काय करूयात आहे. संदर्भ खूप जास्त आताच घ्यायचे नाहीत, म्हणून मी सगळ्याबद्दल सगळंच काही इथं सांगत नाही. संदर्भ हिस्ट्रीसाठी आता हे खरं तर हे इथं सांगणं हे अनावश्यक बाब आहे, कारण अजून 2 महिने तर आपलं फंडामेंटल महत्वाचं काम संपणार नाही आहे. त्यामुळे हे आता मी फक्त सांगतोय, पण हे घ्यायचं नाहीये लगेच, त्याची गरज नाही आहे. जनरली आता हिस्ट्रीसाठी एक महत्वाचं आहे आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास हे कुणाचं वापरू? 2 पुस्तकं आहेत, त्यापैकी एकच वापरायचं आहे. ग्रोवर आणि ग्रोवर किंवा बिपिनचंद्र. कुठलं घेऊ नेमकं? तर मी म्हणेल बिपिनचंद्र घ्या, म्हणजे माझं ओपिनियन बिपिनचंद्र. कारण ग्रोवर मध्ये खूप कंटेंट आहे, इन्फॉर्मेशन आहे, पण कन्सेप्च्युअल रायटिंग साठी जास्त बेनिफिट होऊ शकतो बिपिनचंद्र. नाही पण एक समाधान महाजन सरांचे पुस्तक आहे, तर समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्हाला प्रीला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्रमाणे बेस्ट आहे, सोपं जाईल आहे. पण तुम्हाला एखादी गोष्ट कन्सेप्च्युअल लिहायचं आहे किंवा त्याच्यामध्ये बराच कंटेंट टाकायचं आहे, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये हे मूळ संदर्भ वाचणं गरजेचं आहे. म्हणून ह्या 2 पैकी एक कोणते वाचा, जे तुम्हाला सुरू करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ऑलरेडी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, ते वाचलेलं आहे, ते ऑलवेज हेल्पफुल आहे, ऑलवेज यूज करा, काही इशू नाही आहे. पण त्याच्यासोबत हे पण वाचावं लागेल. घेतलं नसेल तर या 2 पैकी एक घ्या असं सांगायचं आहे.
घेतलेलं आहे, ऑलरेडी ते पुस्तक वाचलेलं आहे, त्याचे खूप फायदे होतील. ऑलवेज बेस्ट आहे, त्याची रिक्वायरमेंट पण आहे, कारण त्याही पुस्तकाचा प्रीला मेन्सला बराच उपयोग होईल. पण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फॅक्ट कलेक्टेड सापडतील, विश्लेषण, त्याच्या रिलेटेड काय घटना घडली होती, त्याच्या रिलेटेड त्याचे काय इश्यूज होते, किंवा त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय कॉन्स होते, हे सगळे पॉईंट तिथं तुम्हाला कलेक्ट करण्यासाठी यासोबत याही संदर्भाचा वापर करावा लागेल. हे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी दोन्हीपैकी एक. त्यासोबत जे स्पेक्ट्रमचं गाईड वापरतात ते इंग्लिशमध्ये जनरली, हिंदीमध्ये मला वाटत नाही की ते अजून मराठीत आलेलं आहे, पण ते गाईडच आहे, त्याला वापर करू नका. आत्ता मी ॲज अ स्टुडंट बघितलं तर मी म्हणेल मला एक विषय एक पुस्तक पाहिजे, मला अधिक नको आहे, कारण मला त्या अगोदर करायचं आहे व्यवस्थित. नंतर बघेल मी या टॉपिकसाठी हे पण ते पण वगैरे, ते नंतर बघेल 4 महिन्यानंतर. आत्ता मी एकच पुस्तक करेन, बिपिन चंद्रा. त्यानंतर दुसरं आहे स्वातंत्र्यानंतरचा भारताचा इतिहास. हे कुणाचं वापरेल, हे सुद्धा बिपिन चंद्राचं वापरेल. याला कंटेम्पररी सिन्स इंडिपेंडन्स असंही म्हटलं जाते. स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा इतिहास, बिपिन चंद्रा. दोन्ही पण बिपिन चंद्राची पुस्तकं आहेत. इतिहासाबद्दल 2 झाली. आता मी महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल गरज नाही आता लगेच वाचायची. महाराष्ट्र इतिहास कंप्लीट बाजूला ठेवा, तुमची नेक्स्ट इयरची प्री होईपर्यंत किंवा प्रीचा रिझल्ट येईपर्यंत, कारण तोपर्यंतचं काही विशेष महत्व नाहीये. आणि आता एवढा वेळ नाही की मी ते सगळं घेऊ शकतो किंवा वाचायला पाहिजे आहे. आता माझ्यासाठी गरजेचं काय, प्री कम मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने माझा दोन्ही ठिकाणचा इतिहास हा पार्ट माझा झाला पाहिजे आहे. आणि मला पुस्तकाची संख्याने वाढवायचं आहे, मला कॉन्फिडन्समध्ये स्ट्रॅटेजिकली जायचं आहे. मी अगोदर स्टेट बोर्ड वाचले, एनसीईआरटी वाचले, त्यानंतर मी हिस्ट्री घेतला, तर माझ्याकडे 2 पुस्तकं आहेत, तेवढंच मी वाचेल. ह्याच्या रिलेटेड आता सिंघानियाची पुस्तकं आहेत, किंवा अजून कोणते संदर्भ आहेत, स्पेक्ट्रम आहे, गाईड्स आहेत, काही क्लासचे नोट्स आहेत. तर हे सगळा फापट पसारा अजून वाढवू नका. अगोदर एक नॅचरल पूर्ण कन्सेप्च्युअल कंपायलेशन मध्ये एक पुस्तक वाचा. जोपर्यंत एक पुस्तक वाचत नाही तोपर्यंत त्याचे नोट्स किंवा गाईड्स हे सगळं वाचाल तर शॉर्टकट माराल. तुम्हाला त्याची म्हणजे म्हणतो ना की 1857चा उठाव नेमका का झाला, त्याचं विश्लेषणात्मक पूर्ण जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत 1857च्या उठावाचं शॉर्ट नोट्स असलेलं गाईड मधून त्याचे फॅक्ट कलेक्ट करण्यात काही पॉईंट नाही. फक्त आता नोट्स काढत वेळ घालू नका. पुस्तक जेव्हा वाचाल हायलायटरने हायलाइट करत चला. जे समजलंय आणि जे समजलंय त्यात जे महत्वाचं वाटतं तेवढंच अंडरलाईन करत चला, हायलाइट करा आणि पुढे जा. ह्याच्या रिलेटेड शॉर्ट नोट्स तुम्हाला क्लासच्या नोट्समध्ये सापडतील, काही गाईडमध्ये सापडेल, तिथं ऑलरेडी नोट्स काढून ठेवलेला आहे. आणि जर तुम्ही वाचता वाचता साईड बाय साईड एका रफ कागदावर लिहून काढला तर बेस्टच होईल. ते नोट्स कसं काय वगैरे काढायचंय, रायटिंग कशी काय करायचंय, त्याच्या रिलेटेड आपण बरेच सेशन घेणार आहोत, तेव्हा आपण बोलू. आत्ता तयारीबद्दल, सोर्स काय, कुठून कसा करायचा आहे त्याच्याबद्दलचा पार्ट हा जॉग्राफी. जॉग्राफीमध्ये भारताचा भूगोल, एक आहे माजिद हुसेन, किंवा खुल्लर, दोन्ही नका घेऊ, दोन्हीपैकी एक घ्या. आणि दुसरा आहे फक्त भूगोल नावानं एबी सौदींचं. भूगोल व पर्यावरण नावाने घेतला तरी चालेल. भूगोल व पर्यावरण हे प्रीला पण येईल, मेन्सला पण उपयोगाचं होईल. काय करू, फायनल करायचंय एबी सौदी भूगोल व पर्यावरण हे कन्फर्म घ्यायचंय. आणि हे अजून मराठीमध्ये मे बी आलं नसेल किंवा कदाचित माजिद हुसेनचं मराठीमध्ये आलेलं आहे, तर हे घ्या. एबी सौदी, माजिद हुसेन, 2 पुस्तकं, मॅथ्स 2 पुस्तकं. त्याच्यामध्ये भारत कव्हर होईल, महाराष्ट्र कव्हर होईल, प्राकृतिक कव्हर होईल, जागतिक पण कव्हर होईल, आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एन्व्हायरमेंट पण बऱ्यापैकी कव्हर होईल आहे. पण मला पुस्तकाने वाढवायचे आहेत. पुन्हा मटेरियल मला मी पण सांगू शकतो भरपूर, तुम्ही घेऊ पण शकता भरपूर, पण करता आलं पाहिजे आणि केलेलं परीक्षेला आलं पाहिजे, आलेल्या परीक्षेतलं मला आलं पाहिजे, तर त्या करण्याचा उपयोग आहे. अदरवाईज
केलं, सगळ्या परीक्षेला आलं, पण मला मात्र परीक्षेत सॉल्व्ह करता येत नव्हतं, जमत नव्हतं, देन मग उपयोग नाही. तसे धोके करून घ्यायचे नाहीत. ठीक आहे. 2 पुस्तकं 4 पुस्तकं झाली टोटल. आता पॉलिटी एक एम लक्ष्मीकांतची 2 पुस्तकं आहेत. एक पॉलिटी, त्याला आपण इंडियन पॉलिटी म्हणतो, आणि दुसरा आपण गव्हर्नन्स म्हणतो. ही 2 पुस्तकं आहेत. दोन्ही पुस्तकं कोणाची आहेत? एम लक्ष्मीकांत. क्लास करत आहात, क्लासमध्ये मी सगळं शिकवतोय, मी नोट्स देतोय, तर वाचलंच पाहिजे असं बंधन नाही. पण तुम्हाला एक आउटलाईन यावी, तुमच्याकडे एखादा ग्रंथ असावा, तर तुम्हाला ते समजायला बघायला बरं पडेल आहे. हे पुस्तक काही जसाच तसं UPSCचा सिलेबस पेपर 2 बघून लिहिलेलं नाही आहे. याच्यामध्ये ऑलमोस्ट ह्या दोन्ही पुस्तकात बघितलं तर 7-8 पेक्षा जास्त टॉपिक नाहीच आहेत त्या पुस्तकामध्ये. पण जे काही राज्यघटना करायची आहे, तुम्हाला एक आउटलाईन चांगली येईल, त्याप्रमाणे समजून घेणं बेटर होईल. म्हणून इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स नावानं आहे, एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आहे. हे 2 पुस्तकं. अजून याच्यामध्ये पुस्तकं ऍड नाही करायची. आता याच्यामध्ये अजून काय काय ज्याचं ऍड करता येऊ शकतो? इंटरनॅशनल रिलेशन आहे. ते इंटरनॅशनल रिलेशनसाठी आत्ताच काही लगे घेऊ नका. एकतर आपण ते पॉलिटिकल सायन्समध्ये सगळंच मुळात सकट करतो, आणि एवढं जास्त करतोय की इकडल्या इंटरनॅशनल रिलेशनसाठी अजून काही संदर्भ वेगळं ऍड करायची गरज नाही पडत. इकडे जे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलमध्ये आहे त्या संदर्भावर सगळं काम होऊन जातं. फक्त लेखन कौशल्य, लिखाणातली इन्फॉर्मेशन, GS2 मधली लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, नॉलेज तेच आहे. म्हणून आपल्याला पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा बेनिफिट या ठिकाणी घेता येईल आहे. 2, 2, 4 आणि 2, 6 पुस्तकं झालेली आहेत. आता इकॉनॉमिक्ससाठी रमेश सिंग, आत्ता जी तुम्हाला मी बोललो, एक आत्ता जे मार्केटमध्ये आहेत ते नका घेऊ. जे आता नेक्स्ट मध्ये जे नवीन एडिशन म्हणली मगाशी बोललो, ते नवीन एडिशन MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षेला समोर ठेवून घेतलेलं असणार आहे, ज्याच्यामध्ये मी सोबत आहे रमेश सिंग यांच्या पुस्तकासोबत सह ऑथर म्हणून. ते मराठीमध्ये येईल ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये, कारण 23 जुलै किंवा 24 जुलै, मे बी 23 जुलैला आपलं बजेट येत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. ज्या बजेट नंतर पुढच्या 15 दिवसात हे नवीन एडिशन येणार आहे. त्याच्यामध्ये सर्वे, इकॉनॉमिक्स सर्वेचा आणि बजेटचा सगळा प्लॉट इन्क्लूड करून, आणि त्याच्यामध्ये आत्ता जे महाराष्ट्र शासनाचं बजेट आलंय त्याचाही पार्ट त्याच्यामध्ये समावेश करून सगळा घटक नवीन असेल. हे एक घटक. त्यासोबत करायचंय इकॉनॉमी सर्वे, हे स्पेशली बघावं लागतो, म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि हा इकॉनॉमी सर्वे जो बघायचा आहे 2023-2024चा, कारण आता बजेट येईल ते 24-25चा असेल. आता जे जुलैमध्ये येईल ते 2024-25 नेक्स्ट इयरसाठी असेल, आणि मागील इकॉनॉमी सर्वे 23-24चा, जे पार्ट आता शासन पब्लिश करेल. कारण मागे जेव्हा निवडणुकीच्या अगोदर शासनानं इंटरिम बजेट दिलं होतं, तेव्हा गव्हर्नमेंटने फर्स्ट टाइम इकॉनॉमी सर्वे दिला नव्हता. तो आता इकॉनॉमी सर्वे येईल 22 जुलैच्या आसपास, तर तो पार्ट आहे. पुस्तक एक आहे, ऑलरेडी यांच्यासाठी आपण करतोय, बाकी ॲडिशनल रेफरन्स वाढवायची गरज नाही. हे झाले 4, 6 आणि हे एक 7. इथला हा सर्वे पुस्तक म्हणता येणार नाही, कारण त्यातले सिलेक्टेड टॉपिक करतो आपण ॲज अ रेफरन्स म्हणून, त्याला बघायची गरज नाही. टोटल आपण पाहिले 7च पुस्तकं. त्यानंतर 8वं आहे इथिक्ससाठी आत्ता अजून मार्केटमध्ये बरेच पुस्तकं येणं बाकी आहे. ह्याच्याबद्दल आत्ता मी म्हणेल की कुठलं पुस्तक न सांगितलेलं बेटर राहील, कारण काही पुस्तकं आलीत पण ती काही पुस्तकात त्याच्यात टॉपिक कम्प्लीट नाही आहेत, काही ट्रान्सलेटेड नाही झालेले आहेत, काही इंग्लिशमध्ये आहेत. तर ते इथिक्सचा पेपर असा आहे की तो वाईड लेवलवरती पेपर 1, 2, 3चं एक्सटेन्शन आहे. म्हणूनही जे कोणी पेपर 1, 2, 3 GSचा बेस्ट करेल त्याला पेपर 3 तुलनेनं बेस्ट जातो. आणि पेपर 3 मध्ये नॉलेज, इन्फॉर्मेशन कमी आहे. पेपर 3 मध्ये तुमचं एक्सप्रेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे अभिव्यक्त होणार आहात, लिहिणार आहात ॲज अ पर्सन, इथिक्स, ॲडमिनिस्ट्रेशन मधला इथिक्स, सोसायटी मधला इथिक्स, तुमचे व्हॅल्यूज, तुम्ही ॲज अ पर्सन्स
जे काही आहात ते तुम्हाला मांडायचं आहे. त्याला काही थेरीज आहेत, काही अभ्यास आहे, काही कॉन्सेप्ट आहेत, त्या रिलेटेड आपण याच्याबद्दलचा पार्ट पाहू. त्यामुळे याच्यावर इथं काही मी रेफरन्स देत नाही. बाकी त्याच्याबद्दलचे नोट्स आणि ऑल सगळा घटक आपण पुढे पाहू, तिथं आपल्याला चर्चा करता येईल आहे. आता इम्पॉर्टंट आहे अजून काय, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटसाठी जे शंकर IASचे नोट्स जे गाईड म्हणून पाहिला जातो तेवढा तो पुरेसा आहेच, पण तेवढाच पार्ट नाही करायचा आहे. शंकर IASचा पार्ट आहे. त्याच्यानंतर तुषार गोरपडे सरांचं पुस्तक आहेच. तुषार गोरपडे सरांचं पुस्तक प्रीला जास्त उपयोगाचं होईल, मेन्सला थोडाफार कलेक्ट होईल. पण याचा पार्ट मेजर आपण ऑलरेडी कुठं करतोय, AB सौदीच्या पुस्तकामध्ये पर्यावरणाचा पार्ट आहे, तिथं कव्हर होऊन जातो. त्यासोबत शंकर IASचे नोट्स आहेत, तिथेही बऱ्यापैकी पार्ट कव्हर होतो आणि थोडा पार्ट इथं कव्हर होऊन जाईल. पण हे पुस्तकं म्हणून रेफरन्स वाढलेत असं वाढीव घटक या पॉइंट ऑफ व्ह्यूनं पाहायचं नाही. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जे मेन्ससाठी आहे. कारण मी मॅथ्स भर देतोय मेन्सवरती आणि त्याच्यामध्ये प्री कव्हर होऊन जाते. प्रीसाठी वेगळं काही करावं लागत नाही. सायन्स अँड टेक्नॉलॉजी साठी स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे, ते आता थोड्या दिवसात काही मराठीत येईल आहे, अजून मराठीत नाही. आणि मराठीत आत्ता जे काही आहेत ते अजून बऱ्यापैकी कंप्लीट होणं बाकी आहे. MPSC UPSCच्या पॅटर्न प्रमाणे नवीन पुस्तकं काही येतील तेव्हा ते आपण घेऊ. आत्ता जर बघितलं तर हे यायला पाहिजे मराठीमध्ये, त्याचा बेस्ट फायदा होईल. स्पेक्ट्रम पब्लिकेशनचा आहे, ते आपल्याला तुलनेनं हेल्पफुल होईल आहे. त्याच्यानंतर जनरल सायन्स आहे, जे प्रीला आहे. प्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जनरल सायन्स NCERT स्टेट बोर्ड मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त एक सोबत आपण करतो लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक, हे फक्त प्रीलाच आहे. आणि असं फक्त प्रीला असलेले घटक जे आहेत त्यातला एकमेव हा घटक आहे. बाकी सगळे जे आहे ना मेन्सला आहे, जशाच तसं प्रीला आहे. म्हणून आपण इथून लेक्चर घेताना तुम्ही शिकतानाही हेच लक्षात ठेवायचं की आता मी पॉलिटी शिकवतोय तर तुम्हाला प्रीसाठी वेगळं करायची गरज नाही. मग प्रीसाठी काय करणार आपण, प्रीचे पॉलिटीचे पण टेस्ट घेणार. म्हणजे पॉलिटीला प्रीला कसे प्रश्न येणार आहेत त्याच्या टाईपनं ऑब्जेक्टिव्हची टेस्ट होईल आहे. पण आता मी हे शिकवतो तुम्हाला पुढचे 4-5 महिने पॉलिटी पेपर 2, तर हा संपला की तुम्हाला प्रीसाठी 1 लाईन पण वेगळं वाचायची गरज पडणार नाही. असा सगळा पार्ट कंप्लीट होऊन जाईल त्याच्यामध्येच आहे. मग हे जसंही फिनिश होईल तसं तुम्हाला प्रीच्या ओरिएंटेड म्हणजे डिसेंबर नंतर आपण प्रीच्या ओरिएंटेड टेस्ट पेपरचा सराव करून घेऊ, ज्याच्यामध्ये प्री पॉलिटीचा पण पार्ट होईल, प्री इकॉनॉमीचाही पार्ट होईल, प्री जनरल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी ह्याचा सराव होईल. सांगायचा उद्देश आहे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हा A to Z मेन्स कम प्री पॉइंट ऑफ व्ह्यूने स्टडी करायचा असतो, शिकायचा असतो, शिकवायचा असतो. फक्त सराव फक्त प्रीचा ऑब्जेक्टिव्ह लेवलचा करायचा असतो, अभ्यास नाही आहे. कारण इथे एवढा वास्ट आपण हा पेपर सिलेबस केलेला असतो. 5 महिने आपण काय करतोय तर त्याच्यामध्ये मेन्स कम प्रीज करतोय, ज्यामुळे वेगळं प्रीचा अभ्यास करायची गरज नाही, सरावाची गरज आहे. हा फक्त एकमेव पॉइंट आहे जो ओनली प्रीला आहे. असाच प्रीला आहे तो ओनली प्रीलाच असलेला असा घटक म्हणतो आपण, तो म्हणजे सीसॅटचा पार्ट. सीसॅट आणि जनरल सायन्स दोनच आहेत जे फक्त प्रीला आहेत. सीसॅट क्वालिफाईड आहे म्हणून कोणी सिरियसली बघत नाही. 15-20 दिवस जरी दिले तर तुम्ही सीसॅटचा पेपर आरामात करता. दुसरी गोष्ट, इंग्लिश मराठी क्वालिफाईड आहे म्हणून त्याचा कोणीच क्लासही करत नाही. लेक्चर जरी ठेवलं तर कोणी लेक्चर करत नाही. कारण 300 मार्काचा पेपर आहे, 75 फक्त मार्क पाहिजे, म्हणजे 25% मार्क पाहिजे. आणि एकच निबंध लिहायचा असतो 75 मार्काचा. आणि फक्त निबंध जरी लिहून आले तर 20-25 मार्क मिळतात. म्हणजे वर्स्ट जरी पकडले तर 75 पैकी 20-25 आरामात पडतात. आणि अख्ख्या पेपर जरी सॉल्व्ह केला तर 100-150 मार्क आरामात मिळतात. पाहिजे असतात पण 75. म्हणून इंग्लिश आणि मराठीचे क्लास कोणीही करत नाही डिस्क्रिप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूनं, UPSC MPSC दोन्ही परीक्षेला. कारण ते क्वालिफाईड आहेत आणि दोन्हीमध्ये फक्त 75 मार्क पाहिजे. गेला इंग्लिश मराठी बाजूला, राहिला सीसॅट. सीसॅट मध्येही क्वालिफाईड आहे त्यामुळे त्याचाही कोणी अभ्यास क्लास करत नाही. 15-20 दिवस काही मागचे वर्षातले 10-12 पेपर सॉल्व्ह करतात, त्याच्यावर सीसॅटची तयारी होऊन जाते. आता राहिलं फक्त GSची तयारी, प्रीचा GS. आणि प्रीचा GS सगळा मेन्सच्या GS मध्ये कंप्लीट होतो. डिफरंट आहे फक्त जनरल सायन्स, ज्याचा अभ्यास करावा लागतो. ह्याचे सेपरेट लेक्चर होतील प्रीच्या GS साठी, जे GS कव्हर करून दिलं जाईल. बाकी सगळा पार्ट
जे आपण मेन्स घेतोय त्यामध्ये प्रीचा A to Z पार्ट होतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो मेन्सचा अभ्यास फक्त जानेवारीपर्यंत नाही करायचा, फेब्रुवारीपर्यंत पण करायचा, मार्चपर्यंत पण करायचा. कारण तेव्हा जे करतो आपण ते मेन्सचा अभ्यास फक्त मेन्सचा नसून प्रीचा पण असतो. जे माझ्याकडे मी हिस्ट्री जॉग्राफीचे लेक्चर्स नोव्हेंबर नंतर घेतोय, जे सर इथं आपल्याकडे घेतील ते नोव्हेंबर पासून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये हिस्ट्री जॉग्राफीचे लेक्चर घेतील. आणि जे मेन्स घेतील ते जसं तसं प्रीला पण असेल. एन्शियंट मिडिवल तुम्हाला प्रीला वेगळं काही करायची गरज नाही, ते प्रीमध्येही मेन्समध्ये येईल याप्रमाणे ते घेतील आहे. म्हणजे असं फेब्रुवारीपर्यंत आपले मेन्स कम प्रीचे लेक्चर चालतील. त्याच्यात टेस्ट मेन्सच्या पण होतील, टेस्ट प्रीच्या पण होतील आहे. मार्च पासून कम्प्लीट डेडिकेटेड स्टडी पण आणि सराव पण फक्त प्रीचा करायचा. मार्च, एप्रिल, मे 3 महिने मोर दॅन सफिशियंट असतात. खरं तर हे अजून जास्त होतात, ह्याच्यापेक्षा कमी वेळ द्यायला पाहिजे. जर तुम्ही GS चांगला केलाय, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, तर तुम्हाला प्रीला अजून कमी वेळ दिला तरी तुमचं काम बेस्ट होत आहे. हे या पद्धतीने प्रिपेअर करणं मोस्ट रिक्वायर्ड पार्ट आहे. म्हणून जेवढं जास्त करता येईल तेवढं GS मेन्सचा जास्त करा. कारण व्हॅल्युएशन आउटपुट रेशो परीक्षेला 80% मेन्सचा आहे, 15% इंटरव्ह्यूचा आहे, 5% व्हॅल्यू प्रीचा आहे. कारण तुमचं मेरिट मेन्स आणि इंटरव्ह्यूवर अवलंबून आहे. म्हणून 80% व्हॅल्यू मेन्सचा आहे, 15% व्हॅल्यू इंटरव्ह्यूचा आहे, 5% व्हॅल्यू फक्त प्रीचा आहे. आणि लोक प्रीच्याच मागे लागतात, पण प्री क्वालिफाईड आहे म्हणून याला खूप कमी वेळ द्यायचा आहे. इंटरव्ह्यू आपल्या हातात काही नसतोच. मेन्स बेस्ट करा, इंटरव्ह्यू बेस्ट जाते. कारण चांगला नॉलेज आहे, मेन्सचा अभ्यास चांगला आहे तर 15% इंटरव्ह्यूची तयारी विशेष करावं लागत नाही. जसे आहात तसा जायचा असतो पाठ. त्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण सांगायचा उद्देश आहे आयोग एकूण 95% व्हॅल्यू ह्या 2 पेपरला ठेवलेली आहे, मेन्स आणि इंटरव्ह्यू आहे. म्हणून आत्तापासून 6 महिन्याच्या ऐवजी 7 महिने, 7च्या ऐवजी 8 महिने जर मी मेन्स केलो तर त्याचा मला जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणून मी मागाशी बोललो की ऑप्शनल मी किमान 6 महिने घेतो, कारण तो 500 मार्काचा वेटेज ठेवणारा घटक आहे. त्याच्यावर मला खास प्रिपेअर्ड करणं गरजेचं आहे. आता पुस्तकांची यादी झाली. प्री कम मेन्स, GS ऑल सब्जेक्ट बद्दल. ऑप्शनल बद्दल मी आज बोलत नाही, उद्याला ऑप्शनलचं लेक्चर आहे, त्यामध्येच मी ऑप्शनल बद्दल सगळं पार्ट सांगेल. ऑप्शनलचे सोर्सेस प्लस ऑप्शनल बद्दलचा आयोगाचा पेपर UPSCचा, ह्या सगळ्या घटकाला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तिथं त्याबद्दलचा घटकही आपण कव्हर करू. पण इथं प्रीकम मेन्स GS याबद्दलचा हा सगळा सोर्सेस मटेरियलचा जो पार्ट आहे तो कंप्लीट होतो. इथं आपले 4 स्टेप मुख्यतः पूर्ण झाले. सिलेबस, पेपर्स, स्टेट बोर्ड NCERT आणि संदर्भ, हे 4 घटक फिनिश झालेले आहेत. आता यासोबत मी तुम्हाला पुढचा घटक देतोय, 5वा स्टेप. ह्यामधून 4 GSच्या स्टेपला तुम्ही कंप्लीट करता, पण GS मधला 5वा घटक आहे तो एसेचा पेपर आहे. निबंध. निबंध इथं एक चॅलेंज आहे, तर दुसऱ्या बाजूला एक अपॉर्च्युनिटी आहे. ह्याला तुम्ही चॅलेंज म्हणून बघता की अपॉर्च्युनिटी म्हणून बघता, हे तुमच्या तयारीवर आणि तुम्हाला निबंध समजलेल्या घटकावर हे सगळं अवलंबून आहे. याप्रमाणे हे भविष्य आहे. का इम्पॉर्टंट आहे? कारण एकतर हे 250 मार्काचं आहे आणि मी माझ्या ह्या अर्ध्या वर्षाच्या अनुभवातून सांगतोय, UPSC बद्दलच्याही आणि MPSC बद्दलच्या लोकांच्या माध्यमातून, की 10% पेक्षा अधिक लोक ह्या SCची तयारी वर्षभरात करत नाहीत. कधी करतं कोणी पण तयारी? जेव्हा तुमचं UPSC प्रीचा रिझल्ट येईल त्याच्यानंतर लोक SCच्या तयारीला लागतात. आणि तयारी पण ती कशी करतात? तर 1-2 लेक्चर ऐकायचे आणि एखादा निबंध लिहून बघायचा. अडीचशे मार्काचा निबंध आहे आणि 2-4 लेक्चर, 1-2 निबंध लिहून बघा, कसं मार्क मिळतील आहे. आयोग वेळा आहे का? GS 1 ला 250 मार्क आहेत, GS 2 ला 250 मार्क आहेत, GS 3-4 ला 250 मार्क आहेत. आणि इथे एक GS करायला नाकी 9 येतात 4-5 महिने, मग तिथं निबंधाचे असेच फुकट कसं मार्क देतील आहे? त्यासाठी आपल्याला काही करावं लागेल विशेष. म्हणून ह्या निबंधामध्ये काय आहे
तर या निबंधामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ते इथं म्हणजे लँग्वेज आहे, भाषा. लोकांनी काय गृहीत धरलंय, याच्यामध्ये नॉलेज आहे, ज्ञान आहे. तर लक्षात ठेवा वेटेज जास्त याला भाषेबद्दल आहे. मग भाषा मांडायची तर काही ते नॉलेज द्यावंच लागेल आहे, यात काही शंका नाही आहे. म्हणजे याच्यात काही शून्य नॉलेज असतं अशातला भाग नाही. पण सांगायचा मुद्दा असा आहे, आयोगाचा फोकस असतो लँग्वेजवर. कारण तुमचं नॉलेज चेक केलंय आम्ही GS 1 2 3 4 मध्ये. मग भाषा म्हणजे काय, मला मराठी येते की आहे, मला मराठी येते आणि मराठीतून लिहितो, याला भाषा म्हणत नाहीत. हे एक्सप्रेशनचं फक्त नेचर झालं. ह्याच्यामध्ये भाषेचे अनेक घटक आहेत. तुम्ही शब्दरचना कशी करता, वाक्यरचना कशी करता, मांडणी कशी आहे, कशानंतर काय लिहिता, एकाच पॅराग्राफमध्ये किती कसे एक्सप्रेशन ठेवता, ह्याच्याबद्दल फक्त भाषेबद्दल 7-8 लेक्चर घेतले तरी कमी आहेत. आणि याच्यासहित निबंधाबद्दलचे बाकीचे पार्ट्स अजून बरेच आहेत. यामध्ये नंतरचा पार्ट आहे रचना आहे, विषय आहे निबंधाचा कुठला, याच्यामध्ये आहे प्रस्तुतीकरण आहे, प्रेझेंटेशन आहे, शब्द मर्यादा आहे. कारण निबंध फक्त असाच नाहीये, शब्द मर्यादा आहे. 1200 शब्द असे 2400 शब्दांचा निबंध लिहायचा आहे. 1200 2 निबंध लिहायचे. मग 1200 म्हणजे 12 पानं झाले की मिनिमम 12 पानं. जर एका पानावर आपले 100 शब्द आवरेज बसत असेल तर, आपले आवरेज अक्षर असेल तर 80 ते 85 शब्द बसतात. मग कमी अधिक 12 पानं धरू आपण, म्हणजे 24 पानं लिहायचे. आणि ह्यासाठी वेळ किती आपल्याकडे, 180 मिनिटं. रिअल मध्ये 180 मिनिटं मिळत नाहीत, 170 मिनिटच मिळतात, सगळ्या टेक्निकल गोष्टी सोडल्या तर आहे. मग आपल्याकडं जर याचा प्रपोर्शन डिवाइड करून बघितला तर 85 मिनिटं मिळतात एका निबंधाला. $85 मिनिटाचा पार्ट एका निबंधासाठी. याच्यामध्ये सगळे लोक 15 मिनिटं स्ट्रक्चरसाठी घालवतात. निबंधाचं एक्झॅक्टली स्ट्रक्चर काय निबंधात लिहायला पाहिजे मी, ह्याचा रफ मसुदा जो आहे, ड्राफ्ट तयार करण्यासाठी किमान 15 मिनिटं द्यावेच लागतात. म्हणजे रफ एक पेज आयोग देतो तुम्हाला, त्या पेजवरती तुम्ही कुठं कुठं काय काय निबंध टाकणार आहात. कारण 1200 शब्द लिहायचे म्हणजे असंच काही आठवलं तसं आपण नाही लिहू शकत, म्हणून कच्चा मसुदा तयार करतात. त्याला 15 मिनिटं जातात. अवरेज तुमच्या हातात राहिले किती, 70 मिनिटं. सत्तर मिनिटांमध्ये आपल्याला लिहायचे किती, 12 पेजेस. ह्याप्रमाणे याच्याबद्दलचा ऑब्जेक्टिव्ह आहे. मग आता हे लक्षात घ्या, किती मिनिटात किती पेज झाले. मग 6 मिनिटांमध्ये एक पेज, 12 पानं लिहायचे. म्हणजे तुम्हाला एक पेज किती मिनिटात लिहायचंय, 6 मिनिटात. तेव्हा तुम्ही 12 पानं लिहू शकता. 10 ते 11 पानं पण होऊ शकतात ते, पण त्या रेंजमध्ये आपल्याला असणं अपेक्षित आहे. मग आता इमॅजिन करून चला, 6 मिनिटांमध्ये 1 पेज आहे. तर अवरेज एका पेजवर आपण 3 पॅराग्राफ लिहितो किंवा लिहायला पाहिजे. अवरेज 3 पॅराग्राफ म्हणजे एक पॅराग्राफ 2 मिनिटांमध्ये. आणि एका पॅराग्राफ मध्ये अवरेज लाईन 4 ते 5 असतात. मग आता इमॅजिन करून चला, 2 मिनिटांमध्ये एक पॅराग्राफ लिहायचंय आणि त्या एका पॅराग्राफसाठी आयोगानं किमान 3 मार्क दिले, ते लक्षात ठेवा. कसं पाहता, प्रत्येक पानावर 3 पॅराग्राफ अवरेज आहेत आणि आपण 12 पानं लिहिलीत आणि एका निबंधाला मार्क किती आहेत, 125.
पॅराग्राफ किती झाले? 36. अवरेज 36 पॅराग्राफ, 12 पानं लिहिलेत म्हणजे 36 पॅराग्राफ झाले. 36 ला डिवाइड करा. अवरेज राऊंड फिगर 40 धरू आपण. 40 पॅराग्राफ 120 मार्क आहेत. म्हणजे पर पॅराग्राफ किती झाला? 3 मार्क. 125 ऐवजी 120 पकडू आपण. म्हणजे एका पॅराग्राफला 3 मार्क द्यायला ते वेळे आहेत का? पण ते देत आहेत. आता 3 मार्क देत आहेत तर या एका पॅराग्राफ मध्ये कसलं कंटेंट पाहिजे? जीएस मध्ये हाफ पेज लिहिलं तरी लवकर 2 मार्क मिळत नाहीत. कारण जीएस मध्ये 1.5 पेज लिहायचंय. 1.5 पेज लिहायचंय 150 शब्दासाठी. आणि तिथं 150 शब्दासाठी मिळणार आहे 10 मार्क. म्हणजे तिथं हाफ पेज साठी 5 मार्क आहेत. सॉरी 3 मार्क आहेत. म्हणजे कंटेंट हा जास्त लागतो तिकडे जीएस मध्ये. आणि जीएस मध्ये सगळं महासागर आहे. अनेक विषयावर, अनेक टॉपिकवर, अनेक विषयाबद्दलची माहिती प्रेझेंट करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. पण इथं तसं नाहीये. इथं तुम्ही एकाच विषयामध्ये आहात, पण ज्या विषयामध्ये आहात किती डीप असेल, किती बेस्ट असेल, किती परफेक्ट असेल याच्याबद्दलचं प्लॅनिंग असावं लागेल. म्हणजे मी एवढं मायक्रो का सांगतोय? कारण इथून पुढे प्रिपेअर करताना वीकली 2 तास 3 तास याला द्यावंच लागणार आहेत. आणि याच्याबद्दल येणारा संडे सोडला तर त्याच्यानंतरच्या संडे पासून म्हणजे जुलै एंडिंगच्या जुलै 2nd वीकच्या पासून आपण याबद्दल प्लॅनिंग करतोय. दर संडेला एक लेक्चर असेल आणि याप्रमाणे याबद्दलचा घटक पुढे सुरुवात होईल आहे. मग ह्याच्यामध्ये काय काय घटक आहेत? तर फक्त ठीक आहे एवढ्या पानात एवढ्या वेळामध्ये एवढा निबंध लिहायचा आहे एवढंच याचं इम्पॉर्टन्स नाही आहे. याच्यामध्ये ह्या सगळ्यावर खूप काम करायचं आहे. किमान 15 लेक्चर्स अवरेज हे लेक्चर्स असणार आहेत. आणि ह्यामध्ये सुद्धा ह्या लेक्चरच्या सोबत तुम्ही वीकली निबंध लिहिणार आहात. कधी जेव्हा 10-15 लेक्चर होतील तुम्हाला असं वाटलं की येस आता मी लिहू शकतो. अगोदर तर मी 4-5 लेक्चर पूर्ण युपीएससीचे एस्से एक्सप्लेन करणार आहे. आणि युपीएससीचा एस्से एक्सप्लेन झाला किंवा तो समजला म्हणजे तुम्ही जगातल्या कोणत्याही परीक्षेचा कुठला एस्से लिहू शकता. कारण युपीएससीचा एस्से एक तर पहिलं वाचल्याबरोबरच कळत नाही ना नेमकं काय म्हणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा बाकीचा कंटेंट हे अजून डिफिकल्ट असतो. आणि एमपीएससीचे एस्से त्याचे हात पण राहणार नाही आहेत. एमपीएससीचा एस्से तुम्ही युपीएससीचा जीएसचा अभ्यास केला तरी लिहिता येतात. एवढे इझी असणार आहेत. पण आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह काय? फक्त एमपीएससी नाही घेऊन बसायचं आहे. आपलं सप्लिमेंटरी युपीएससी पण घ्यायची आहे. म्हणून आपण मेन फोकस करतो युपीएससीवर. सप्लिमेंटरी एमपीएससी पण करता येईल या पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचंय. हा ऑब्जेक्टिव्ह यामध्ये आहे. म्हणून सांगायचा उद्देश आहे अवरेज किंवा एक मिनिमम प्रिपरेशन करून सुद्धा आपण एस्सेचे मार्क घेऊ शकतो. याच्यावर फोकस राहता येतं. यासाठी आपल्याला याच्याकडे इग्नोर नाही करायचं आहे. एखाद्या वेळेला एखादा विषय समजा पेपर 1 पेपर 2 3 4 कुठेही काही कमी अधिक मार्क पडले किंवा तयारी झाली तरी चालेल. पण एस्सेला मजबूत तयार राहा. कारण हे तुम्हाला अमर्याद मार्क देतात जर तुम्ही बेस्ट असाल तर. आणि याला खास म्हणजे जेवढा आपण जीएसला वेळ देतो पुस्तकं नोट्स वाचन शॉर्ट नोट्स रिव्हिजन फॅक्ट एवढं करावं लागतो. इथं काहीच नाही करावं लागत. इथं दररोजचं दैनंदिन जे काम चाललंय त्याला बेस्ट करायचंय. ते काय करायचंय ते आता मी थोड्यात सांगतोय. ज्याच्यामध्ये जीएसची पण तयारी होते आणि त्याच्यामध्ये एससी पण तयारी होते. असा मी पार्ट ह्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये सांगतोय ज्यामध्ये एस्से आपला प्रिपेअर्ड होतो. इथं काय आलं एस्सेकडं थोडंही इग्नोर नाही करायचंय. कारण आपला आधारस्तंभ रिझल्टचा जो आहे तो रिझल्टचा आधारस्तंभ ऑलवेज ऑप्शनल 500 मार्क आणि एस्से 250 मार्क आहेत. हे गाड बांधून चालायचं. हे 750 मार्काला धक्का लागलाच नाही पाहिजे आहे. काहीही हो. मी कोणते विषय काय करू कळत नाही कसं करू कळत नाही रोज काय अभ्यास कोणत्या विषयाचा होतोय नाही होतोय चालेल. पण रोज याच्यावर मला काम करता आलं पाहिजे केलं पाहिजे आहे. आणि याला खूप कमी काम लागतं तरी पण मार्क मिळतात. आणि हे 2 बेस्ट करताना मी याच्याबद्दल काल बोललो होतो. फक्त GS2 जर मी सोबत केलंय तर माझे टोटल 1000 मार्काची तयारी होते आहे. जीएस मला कुठलं काय करू कळत नाही कुठून काय सुरू करू समजत नाही तरी पण
आत्ता जे इमिडिएटली आपण सुरुवात करतोय ऑप्शनल संध्याकाळी 6 ते 8 मध्ये, GS2 4 ते 6 मध्ये, आणि हा दर संडेला 1000 मार्काची तयारी स्टार्ट होते. कुठलंच काही कन्फ्युजन नाही, कुठलं काही डिस्ट्रॅक्शन नाही, फ्लो मध्ये प्लेन माइंडनं मी आता सुरुवात केलेला प्रवास हा आहे. पुढच्या 4 महिन्यात मी कुठलंच प्लॅनिंग नाही करणार आहे. पुढच्या 4 महिन्यात मी काय प्लॅनिंग करतो, मी माझं सेल्फ स्टडीमध्ये ऑल NCERT, स्टेट बोर्ड, प्रिव्हियस इयरचे पेपर्स हे वाचत राहतो, आणि क्लासमध्ये क्लास चालू आहे 1000 मार्काच्या तयारीचा, आणि 1000 मार्काच्या तयारीपैकी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये संपलेला असेल, हे नोव्हेंबरमध्ये हे संपलेलं असेल, आणि याच्याच ठिकाणी हा जो GS2 चा पेपर आहे याच्याच ठिकाणी मी पुढे सुरू करतो इथिक्सचा पेपर, आणि दुपारी 2 ते 4 मध्ये आपण नेक्स्ट महिन्यामध्ये ऑगस्ट नंतर इकॉनॉमिक्सचा पेपर घेतोय, आणि तो संपेल डिसेंबरच्या आसपास, नोव्हेंबरच्या आसपास, आणि तिथे सुरुवात होईल हिस्ट्री जॉग्राफीचा पेपर. म्हणजे सांगायचा उद्देश काय, 2 GS आत्ता, 2 GS नंतर, असं आपण स्टेप बाय स्टेप जातो. पण आत्ताच आपण सगळे काही लेक्चर एकत्र करू शकत नाही ना, ऐकू शकतो. आपण 2 लेक्चरच करतो, हेच हेवी होतात काही वेळेला, तिसरा लेक्चर झेपत नाही, आणि आपल्या सेल्फ स्टडीला वेळ पाहिजे, पेपर सरावाला वेळ पाहिजे. म्हणून मग इथून जो ड्युरेशन आहे हा जुलै एंडिंग पासून ते नेक्स्ट इयरला फेब्रुवारी मार्च पर्यंत प्रीकम मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू स्टेप बाय स्टेप. फक्त एक कॉन्स्टंट गोष्ट काय आहे, 6 ते 8 मध्ये ऑप्शनल नॉनस्टॉप असेल आहे, 6-7 जे काही वेळ लागेल तिथपर्यंत, आणि बाकीचा जो वेळ आहे तो आत्ता आपण पुढे कंटिन्यू करतोय GS 4 ते 6 मध्ये, आणि यालाच पुढे एक्सटेन्शन होईल याच वेळामध्ये इथिक्सचा पेपर, आणि दुपारी 2 ते 4 मध्ये अजून 2-3 महिन्यानंतर, 1-2 महिन्यानंतर आपण इकॉनॉमिक्सला वेळ देऊ. जेव्हा आपण पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटीला स्टेबल होऊ फ्लो मध्ये, तेव्हा GS3 जो आहे इकॉनॉमिक्सचा त्याला सुरू करता येईल. पण आत्ता 2च लेक्चर, एक ऑप्शनलचा, एक GSचा, आणि दर संडेला SAचं लेक्चर. याप्रमाणे हे माझं शेड्यूल आहे, जे तुमच्यासाठी पण आहे. मी ते फॉलो करून घेतोय, ते टार्गेटेड करून घेतोय. वीकली दर संडेला SA बद्दलचं काम स्पेशल असणार आहे, हे न चुकता असणार आहे पुढचे 6-7 महिने, आणि ह्या GS2 लाही आणि ऑप्शनललाही कन्सिस्टंटली इथून फॉलो होतोय. मी शेड्यूल रेग्युलर ठेवतोय, तुम्हाला ते रेग्युलर फॉलो करावं लागणार आहे. त्याचसोबत त्याचे नोट्स आहेत, त्याचं रिव्हिजन आहे, आणि वीकली त्याच्यावर टेस्ट पण आहे. त्यामुळे शेड्यूल तुम्हाला बनवण्याची गरज नाही. शेड्यूल तुम्हाला काय बनवायचं, फक्त सेल्फ स्टडी मध्ये फक्त NCERT, स्टेट बोर्ड ह्या अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. सकाळी 7 पासून 12-1 वाजेपर्यंत तुम्ही जर अभ्यासाला वेळ दिलात स्टेट बोर्ड NCERTला, तरी सुद्धा ऑगस्ट संपेल, पण हे सगळे शालेय पुस्तकं नाही संपणार आहेत. आणि जर तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो केलंय तर ऑगस्ट एंडिंग पर्यंत स्टेट बोर्ड NCERT सगळं संपेल आहे, ऑगस्ट एंडिंग पर्यंत. मग देन सप्टेंबर पासून तुम्हाला या प्रत्येक विषयावरचा रेफरन्स वाचायला आणि त्याचं रिव्हिजन करायला वेळ मिळेल, आणि त्याच्यावर आपण क्लासमध्ये टेस्ट आणि सराव या सगळ्या गोष्टी पण घ्यायला सुरुवात केलेली असेल. हे तुमच्या प्रिपरेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि त्याच्यामध्ये येणारे घटकही. इथपर्यंत जे मी आता मगाशी बोललो ते 4-5 पॉईंट इथे संपलेत. आता इम्पॉर्टंट पार्ट आहे जे मी मगाशी बोललो की SA प्लस GS या पॉइंट ऑफ व्ह्यू डेली पण काही गोष्टी तयारी करता येतात. त्या तयारीचा एक पार्ट म्हणून जे तुमच्यापैकी बरेच जणांना सवय नाही किंवा आवड नाही तर ते करावं लागेल. चालू घडामोडी आतापासून सुरू करावी लागेल थोडी थोडी. ह्या चालू घडामोडीमध्येच SCची तयारी होत असते. म्हणून ते SCच्या पेपरमध्येच सांगेल मी नेमकं काय काय करायचंय. पण आता मी सुरुवात करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सांगेल यात काय काय बघायला पाहिजे, दररोज काय काय करू शकतो. आणि हे असं बाइंडिंग ड्युटी म्हणून एक एक हेवी शेड्यूल प्रमाणे करणं नाही. एन्जॉय ब्रेक म्हणून चेंज म्हणून करायचंय. अशा पद्धतीने पहिलं एक लोकसत्ता मी वाचेल. एक दोन संपादकीय लेख येतात. सगळं न्यूजपेपर स्टार्ट टू एंड असं वाचणे नाही. महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ, काहीतरी कोणतरी शिव्या गाठल्या, खाली अजून कोणतरी कुणामध्ये ऍक्सिडेंट झाला, कोणतरी पुण्याहून पुलावरून खाली पडला. आपण काय विचार करतो 3.5 रुपये 4 रुपये देऊन पेपर घेतलाय, मग काय फक्त संपादकीय वाचून फेकून द्यायचा का? तर पैशापेक्षाही वेळ महत्वाचा आहे. हे सगळं आपल्याला वाचत बसणं परवडत नाही. म्हणून वाचताना ऑलरेडी आपल्या माइंडमध्ये पिक्चर क्लिअर असतं. कोणतं? आयोगाचा सिलेबस काय काय आहे हे अगदी रट्टा मारल्याप्रमाणे पाठच पाहिजे. मला न्यूजपेपर बघितल्याबरोबर लक्षात येतं
ते माझ्या सिलेबसमध्ये कुठे आहे त्याचं एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय तुम्हाला. हे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की परीक्षेमध्ये याच्या रिलेटेडचा घटक कुठला येऊन गेलेला आहे किंवा काय आहे. हे पहा, आता हेडलाईनच आहे चेंगराचेंगरीत 116 ठार. हे मी बघितल्याबरोबर कशाला वाचेल खाली, पण आपण भावनिकरित्या कनेक्ट होतो. बघू तरी एवढी मोठी घटना घडली आहे तर काय झालेली असेल. पण हे आत्ताच नाही, 1-2 महिन्यानंतर त्याचा उपयोग होऊ शकतो. कसा उपयोग होऊ शकतो? इनडायरेक्टली केसेस जे लिहायचे असतात, केस स्टडी ज्याला म्हणतात, त्या केस स्टडीमध्ये याचा उपयोग होतो. म्हणजे आता हे धार्मिक स्थळ आहे कुठलं, मग धार्मिक स्थळ, सार्वजनिक सुव्यवस्था, रूढी परंपरा या माध्यमातून मॅनेजमेंट, व्यवस्थापन या रिलेटेड केस स्टडीज मध्ये आपण या गोष्टी टाकू शकतो किंवा निबंधामध्ये काही गोष्टी टाकू शकतो. पण याला भावनिकरित्या स्टार्ट टू एंड मी कसं वाचू काय गरज नाही. जसं की आता इकडे पुन्हा काँग्रेसकडून हिंदू समाजाचा अपमान ही बातमी आहे, तर मग यामध्ये लोकसभेत झालेली चर्चा त्या दरम्यानचा विवाद आहे. मग हे मला डायरेक्ट जर काही उपयोगाचं होत नसेल तर मी वाचत नाही बसणार. मला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी मला लोकसभेतली चर्चा आहे, तर मग इथं आपल्या सिलेबसमध्ये पेपर 2 ला नमूद आहे धर्म, वर्ग, जात, राजकारण यामधला प्रभाव, भूमिका हा टॉपिक आहे. मग मला या माध्यमातून या टॉपिककडे बघता येईल, असं काय काय करता येईल या दृष्टिकोनाने पाहिल. त्यानंतर खाली आता ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा काही ठिकाणी पर्यस्थळ तळावात जमावबंदी केलेली आहे, हे सगळे घटक पॉलिटिकल आहेत, काहीच बघायची गरज नाही. सेकंड पेजमध्ये कुठंच शक्यतो सेकंड थर्ड पेजवर काहीच नसतं, शहराच्या बातम्या असतात. त्यानंतर इथं काही जनरल बातम्या असतात लोकल लेवलवरच्या, सत्ता, इतर ऑल घटक. आता इथं पहा डायरेक्टली संपादकीयमध्ये कसा घटक दिसतो. अर्थसंकल्पना हे गाजराची पुंगी आहे असं एक लेख लिहिलेला आहे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी. मात्र याच्यामध्ये त्यांनी पूर्ण बजेटचं अनालिसिस केलंय, कुठलं? महाराष्ट्राचं बजेट. मग यातून आपल्याला महाराष्ट्राच्या बजेटचं मूल्यांकन कळतं, महाराष्ट्राच्या रिलेटेडची आकडेवारी समजते जे आपल्या परीक्षेच्या रिलेटेड पण आहे. आपण याला बजेटला या लेखाप्रमाणे निगेटिव्ह याची गरज नाही, पण यातून काही संकल्पनात्मक अर्थ समजतो, तो पार्ट कंटेंट परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. जसे खाली इथे एक लेख येतो दररोज संविधान सभा नावाने, समाजवादी तरतुदींना कायदेशीर संरक्षण. समाजवादी तरतुदी जे आहेत त्याला कायदेशीर संरक्षण कुठे आहे, कसं आहे या रिलेटेडचं विश्लेषण. हा एक दररोज वाचण्यासारखा असतो घटक, हा पार्ट आहे. त्यानंतर इकडे आहे नियम आणि नियत, याबद्दल सुबी सोरेन जे याबद्दल केसेस चालू आहे, ईडीची केस चालू आहे मुख्यमंत्री म्हणून आणि घडलेला घटला, ह्या रिलेटेड एक लेख आहे जो चांगला परीक्षेच्या कामाचा आहे. अविश्वासाच्या राजकारणातून परीक्षांचे केंद्रीकरण, ज्यात आपण पाहतो नीट आणि ऑल घोटाळा ह्या माध्यमातून. मग हे काय आहे? नीट आणि घोटाळा, सीबीआय एन्क्वायरी संस्था, कायदेशीर संस्था, त्यांची भूमिका या रिलेटेड आपल्याला बरंच काही इथं पाहता येईल आहे. त्यासोबत त्याच्यानंतर जिथं काही लोकल न्यूज असतील ते पाहू नका आहे, डायरेक्ट सप्लिमेंटरी इथं काही घटक असतील तर पाहता येतो. शेवटच्या पेजवरती, शेवट सेकंड पेजवरती आपल्याला देश विदेश पाहायला मिळतो. सांगायचा उद्देश आहे की आपल्याला काय पाहायचंय हे समजलंय तर पेज पूर्ण पेपर अर्धा-पाऊण तासात संपवतो. वेळ लागतो तर संपादकीवर अर्धा-पाऊण तास तिथं घालवायचा, बाकी अख्ख्या पेपर 10-15 मिनिटात ओव्हरलुक करायचा. हेडलाईन बघून वाचायच्या, वाचून हेडलाईन नंतर बघायचं नाही. पूर्ण अख्ख्या बातमी वाचून झाल्यानंतर कळालं की हे काही कामाचं नाही परीक्षेला आहे, आणि नंतर कळालं की अख्ख्या पहिला पैनल वाचण्यामध्येच अर्धा तास गेला. तर न्यूजपेपर अनेक वेळेला 2-2 तास घेऊन जातात. आणि जर 2-3 न्यूजपेपर वाचलं तर असं वाटतं सकाळी लायब्ररीत गेलो होतो 8:30ला आणि दुपारी जेव्हा 1 वाजला तेव्हा कळालं की सगळे पेपरच वाचून काढले आज आहे. असं युपीएससी करताना डिस्क्रिप्टिव्ह बाबतीत विद्यार्थ्यांचं खूप वेळा होतं. तर लक्षात ठेवायचं, माझं ओपिनियन आहे, जर तुम्ही न्यूजपेपर खरेदी करत असाल तर दिवसात कधीच न्यूजपेपर वाचू नका, दिवसभरात. आणि जर लायब्ररीत वाचत असाल तर संध्याकाळी 8:30 नंतर वाचा, जर ते भेटत असेल तर आहे. पण नाही, संध्याकाळी भेटत नाही असं कुठं असतो पेपर नाही, तर मग एखादा तासच ठरवून तेवढा पेपर वाचा. पण एक पेपर स्वतः खरेदी करा, एकच, आणि एखादे 2 पेपर ऑनलाईनच वाचा. काही टेलिग्रामवर मिळतात आणि काही लेक्चर्स हे या माध्यमातून मी पुढे एक 10-12 दिवसात त्याची सिरीज सुरू करतोय. ऑल दररोजचे न्यूजपेपरचे ऑल PDF कटिंग तुम्हाला मिळून जाईल ग्रुपवर आपल्या, आणि त्याचे नोट्सही सगळे कंपायलेशन स्वरूपात कंप्लीट पूर्ण करंटचा पार्ट मी तुम्हाला दर वीकला त्या माध्यमातून ते उपलब्ध करून देतोय. कारण आपला विषयच पूर्ण करंटचा आहे, त्यामुळे जेवढं करंट केलं तेवढं कमी पडतं. म्हणून तुम्ही अगदी यापैकी आता मी जर सांगितलं तुम्हाला हे पेपर वगैरे वाचत नसाल तरी काही फरक नाही पडणार आहे, पण केला तर फायदा होईल. पण मी सांगेल की कन्फ्युजन आहे, काय लिहू कळत नाही, अंडरलाईन काय करू कळत नाही, देन सोडून द्या. मी जे लेक्चरमध्ये इश्यू कव्हर करतोय आणि वीकली जे नोट्स देतोय
मोर दॅन सफिशियंट आहे, याच्या बाहेर जायची गरज नाही आहे. अगदी तुम्हाला सगळं मेजर जे आर्टिकल्स आहेत त्याच्यासहित सगळा कंपायलेशनचा पार्ट तुम्हाला 1 ऑगस्टला आता पहिला स्टेप मधला पार्ट तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये सगळेच घटक कंप्लीट कव्हर असतील. इकॉनॉमी पॉलिटिक्स सहितचा पार्ट आहे, पॉलिटिकल सायन्स पर्यंत, त्यामुळे वेगळं काही वाचायची गरज नाही. पण जर काही मी करत असेल तर थोडंसं करणं गरजेचं आहे. या पद्धतीनेच इंडियन एक्सप्रेस, मटा, लोकसत्ता ऑनलाईन वाचा, ऑफलाईन वाचा, कुठे वाचा, कसे वाचा, एखादा वाचायला हरकत नाही. द हिंदू वाचायलाच पाहिजे का? कसलंच बंधन नाही. नाही वाचलो नाही तर काही फरक पडतो का? काही नाही फरक पडत. पण वाचलं तर फायदा होतो का? येस, ऑब्व्हियसली फायदा होतो. मग आता काय करू? एकतर लँग्वेज लवकर झेपत नाही, समजत नाही काय वाचायचं त्यातलं आहे, तर त्यातले 2 पाना 3 पाना महत्वाचे आहेत, जे विशेषतः संपादकीय, देश विदेश याबद्दलचा घटक. पण हे एक आर्टिकल वाचता वाचताच लोकांनी 1-1 तास घालवलेला आहे. अख्ख्या न्यूजपेपर वाचायचं द हिंदू तर 3 तासाच्या दरम्यानचा कालावधी निघून जातो. तर एवढा वेळ घालणं परवडत नाही. अनेक लोक न्यूजपेपर न वाचता सुद्धा परीक्षा पास झालेली आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा न्यूजपेपर न वाचता पास होऊ शकता किंवा करायला पाहिजे असं मला म्हणायचं नाही. आपल्याला न्यूजपेपर कलेक्टेड करावं लागेल आत्ताची परीक्षा. पण एवढा मजबूत कंटेंट आहे, एवढा मजबूत अभ्यास आहे, तर तुमचा करंटचा पार्ट अपडेटेड न घटक नसेल तरी सुद्धा अनेक लोकांनी पोस्ट काढलेली आहे. कारण करंटचा टच असतो, कंटेंट मेजर इम्पॉर्टंट असतो. युनायटेड नेशन्सचं सध्या काय चाललंय यापेक्षा युनायटेड नेशन्स काय अगोदरही माहिती पाहिजे. अन्यथा माझा हाफ डे फक्त करंट वाचण्यात चाललाय आणि युनायटेड नेशन्स मात्र वाचूनच गेली नाही तर आयोग 0 मार्क देतं. म्हणून 80% फोकस राहू द्या पूर्ण कंटेंटवर, 15% फोकस राहू द्या करंटवर, बाकी 5% कंटेम्पररी जनरल नॉलेजच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बाकीच्या तयारीचा पार्ट होतो. म्हणून पहिली प्रायोरिटी काय, माझं पुस्तकी नॉलेज कंप्लीट झालं पाहिजे आहे. करंटची जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. कशातून वाचायचंय, काय वाचायचंय, सगळं इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाइम्स, दैनिक भास्कर, द हिंदू, मटा, लोकसत्ता हे सगळे पेपर कलेक्ट केलेले ऑल कंटेंटचा पार्ट मी तुम्हाला आपल्या लेक्चरच्या स्वरूपात डेली रुटीनमध्ये या सगळ्याबद्दलचा पार्टही दिलेला असेल. त्यामुळे याबद्दल अजून जास्त वेळ घालणे किंवा कन्फ्युजन करून घेणे परवडत नाही. त्याच्यावर जास्त रिलाय राहू नका. पण मी हे सगळं का सांगतोय, तुम्ही तुमचं परसेप्शन बनवण्यासाठी आणि काही गोष्टी आपल्यालाही माइंड लेवलवरती चालना मिळायला लागते जेव्हा आपण काही वाचतो. यासाठी एकच पेपर वाचा, एकच पेपर घ्या कुठलाही, पण खरेदी करा एखादा पेपर. एकट्याला झेपत नाही, तुमच्या दोघांमध्ये एक पेपर वाचा, काही हरकत नाही जर पॉसिबल झालं तर. पण एखादा पेपर वाचाच, हे मात्र सक्तीनं आहे. अंडरलाईन करू नका, नोट्स काय करायचं कळत नाही काढू नका. कधीपर्यंत? 20 दिवस, 20 दिवस, एखादा महिना बस न्यूजपेपर वाचा आणि रोज सिलेबस वाचा. काही वाचा न वाचा, आजपासून दररोज 15 मिनिटं, मिनिमम 15 मिनिटं प्री मेन्स ऑप्शनलचा सिलेबस वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात करायचीच नाही. किंवा झोपायला जाताना सिलेबस वाचूनच झोपा आणि मग देन उद्या पुन्हा हे तोपर्यंत वाचा जोपर्यंत बोर होत नाही आणि ते पाठ होत नाही तोपर्यंत दररोज सिलेबस वाचा आहे, दररोज सिलेबस वाचा. कारण त्याच्याशिवाय रिझल्ट येणार नाही, अंतिम सत्य असलेली गोष्ट आहे. आणि आपला अभ्यासही सोपा होणार नाही, हलकाही होणार नाही, राईट वे मध्ये या माध्यमातूनचं प्रिपरेशनही होणार नाही, ही ॲश्युरन्स आहे. म्हणून आपल्याला या पद्धतीने ते काम करणं गरजेचं आहे. मॅगझिन कुठलं घेऊ का? आत्ताच नका घेऊ कुठलंही. जे मी लास्ट लेक्चरमध्ये काही वेळेस याबद्दल बोललो होतो की अजून एखादा महिना एवढा वेट करा, मी तुम्हाला जुलैपासून कुठले अंक घ्यायचे त्याच्याबद्दलचा पाठही सांगेल. ऑगस्टपासून त्या माध्यमातून प्रिपेअर करायला सुरुवात करता येईल आहे. पण आत्ता माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत आणि मी करणं ज्याची आवश्यकता राहते याप्रमाणे मी या ठिकाणचा प्रिपरेशनचा घटक करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी अजून 1-1.5 महिन्यापर्यंत रेफरन्स करणं अपेक्षित नाही, मी 1-1.5 महिन्यापर्यंत पेपर लिहिणं अपेक्षित नाही. मी करणं आत्ता गरजेचं आहे. जशा स्टेपनुसार मी आत्ता घटक सांगितले त्या स्टेपनुसार मी काम करणं आवश्यक आहे. हे झालं करंटबद्दल. करंटच्या रिलेटेड अजून सोशल मीडियामध्ये काय फॉलो करू तर टेलिग्राम चॅनल 1, 2, 3 जे मला असं वाटतंय की त्याच्यावर एमपीएससी यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. जर ऑब्जेक्टिव्ह पैकी वाटण्यानुसार असेल तर ते मी फॉलो न केलेलं बेटर आहे किंवा मी न बघितलेलं बरं आहे. उगीच कचरा वाढवण्यात काही पॉईंट नाही. एखादं टेलिग्राम चॅनल, एखादंच युट्यूब चॅनल जे या रिलेटेड चालू आहे ऍक्टिव्हिटीज, ज्याच्यामध्ये आपण आपलं जे काम करतोय त्यामध्ये तर आहेच,
मी एक 8-10 दिवसानंतर आपल्या युट्यूबवरतीही बराच पार्ट मी कव्हर करतोय, ज्या गोष्टी अनेक वेळेला क्लासमध्ये कव्हर करणं पॉसिबल होत नाही. क्लासमध्ये आपण सगळा कंटेंट, लेक्चर, सिलेबस बघतो, त्यासोबत जे काही करंट अपडेटेड गोष्टी आहेत त्यासाठी अजून एक्स्ट्रा वेळ द्यावा लागतो. त्यासाठी मग मी दररोज एक 15-20 मिनिटाचा सेशन सिरीज सुरू करतोय, ज्यामध्ये ऑल डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला आज, जसं की आजचा न्यूजपेपर आहे, तर आजच्या न्यूजपेपरमध्ये अशा 1-2 महत्वाच्या डिस्क्रिप्टिव्ह गोष्टी आहेत ज्या रायटिंगला, मेन्सला आपल्याला लिहिण्यासाठी खूप हेल्पफुल आहेत. असे 1-2 इश्यूज मी दररोजच्या युट्यूब सिरीजमध्ये कंप्लीट करण्याचा शेड्यूल मी आता ह्या 10-12 दिवसामध्ये बनवतोय. त्याप्रमाणे तो पार्ट कव्हर होत जाईल. असं अजून कुठले घटक कव्हर करता येईल ते करणं बेस्ट राहील आहे. त्यानंतर संसद आहे. संसदचं युट्यूब चॅनल आहे संसद नावानेच, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावरचं घटक पहा, जे थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये काही गोष्टी बघायला बऱ्या पडतात. म्हणून कारण तिथं बरेच डिबेट्स आहेत. म्हणजे सेशन जरी नसलं तर अदर टाइमला तिथं बरेच डिबेट अपलोड होतात, ज्याचा पार्ट आपल्याला बघायला फायदेशीर होतो. काही विषयावर डिटेलमध्ये डिस्कशन असतं, ते ऐकून आपण बऱ्याच गोष्टी लिहू शकतो, काही इनपुट पॉईंट मिळतात, त्याचा फायदाही होतो. दुसरी गोष्ट, जर कुणाला कुठे जमलं तर हे ऑल इंडिया रेडिओ ऐकायची सवय ठेवा. वायफाय गप्पा नाही, अनावश्यक चर्चा नाही, मेन मुद्द्यावर महत्वाच्या विषयासह डिस्कशन होतं. मोबाईलमध्ये कोणत्या टाइमला ते ऑल इंडिया रेडिओ लागतंय हे मलाही माहिती नाही, पण काय काय पाहायचं असतं किंवा ऐकायचं असतं त्याच्यामध्ये आत्ता शेड्यूल मला माहिती नाही. मागच्या 1-2 वर्षात मी असं या रेडिओच्या माध्यमातून मी काही गोष्टी ऐकल्या नाहीयेत. पण जनरली 8 वाजता बातम्या असतात, 15 मिनिटं इंग्लिश, 8:15ला हिंदी, असं मिळून 8:30 पर्यंत अर्धा तास, 8:30 ते 9 पर्यंत अर्धा तास, त्याच्यामध्ये 15 मिनिटं असतात. एक आजचा नॅशनल इम्पॉर्टंट विषय, त्याच्यावर डिबेट डिस्कशन, आणि त्याच्यानंतर 15 मिनिटं काही प्रोग्राम असतात जे कल्चरल किंवा अदर गोष्टी असतात. हे 9 पर्यंत झालं. आणि 9 ते 9:30 दररोज एक विषय असतो. समजा जसं की सोमवारी लॉ अँड ऑर्डर, मंगळवारी इकॉनॉमिकल, बुधवारी इंटरनॅशनल, गुरुवारी म्युझिक, शुक्रवारी कल्चर, असं एक दिवशी एक पार्ट असतो. मग तुम्हाला कळतं की ठीक आहे, आपल्याला फक्त सोमवार, मंगळवार, बुधवार 3च दिवस ऐकण्यासारखं असतं, बाकी काही कामाचं नाही. पण हे मी कोणत्या वेळेला ऐकू, कसं ऐकू, तर त्याला हे शेड्यूल माहिती असलं पाहिजे. नसेल काही, ऑल इंडिया रेडिओचा ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला कधीचे पण कधी ऐकता येतं. मागच्या महिन्याभराचे सगळे रेकॉर्डेड तिथं असतात. तुम्हाला वाटलं एखाद्या संडेला हे मी बघू एक सिरीज, तर ते बघू शकता. पण वायफाय काही न्यूज आणि न्यूज चॅनल इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा याचा थोडासा पार्ट येतो जो उपयोगाचा आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघायला हरकत नाही. असा एक बेनिफिट देईल आणि हेल्पफुल होईल, या पॉइंट ऑफ व्ह्यूनं लिमिटेड आहेत. ह्याचा विषय वाढवायचा नाही, ह्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. पहिली प्रायोरिटी काय, माझा 6 तासाचा अभ्यास झाला पाहिजे. सेल्फ स्टडी मिनिमम 6 आवर झालीच पाहिजे, कारण 4 आवर आपण लेक्चर घेतोय, 6 आवर स्टडी आहे. 10 आवर गेले, त्या 10 आवर नंतर तुमच्याकडे जो वेळ राहतो त्या वेळामध्ये इकडे तिकडे थोडंसं रिव्हिजन, थोडंसं न्यूजपेपर, थोडंसं सोशल मीडिया, या माध्यमातून बाकीचं 1-2 तास करायचं आहे. म्हणजे अर्धा तास, पाऊण तास रिव्हिजन, अर्धा पाऊण तास, 1 तास न्यूजपेपर, 15-20 मिनिटं, अर्धा तास इकडे सोशल मीडिया, ह्या माध्यमातूनचे 12 तास, जे 12 तास खचून बांधून घेतलेले आहेत आपल्या लेक्चर्स, सेल्फ स्टडी आणि बाकीचं अपडेटेड घटक करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं. आणि एवढं देणे म्हणजे आपण एवढं करतोय, आपण 12 तास करतोय असं काही वाटून घेण्याची गरज नाही. ही प्राईम ड्युटी आहे आणि इझिली करता येत आहे. 12 तास म्हणजे काय हो, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 आहे जर 12 तास बघितले तर, किंवा 9 ते रात्री 9 पर्यंत आहे, किंवा 8 ते 8 आहे. संध्याकाळी 8ला लेक्चर संपत आपलं, मग सकाळी 8ला सुरू केलं शेड्यूल आहे, तर हे 8 ते 8 12 तास आहेत. मग याच्यातले मध्ये 1-1.5 तास निघून जातात आपल्या इकडे तिकडे जेवण खाण्यामध्ये वगैरे. मग आपण ते 1 तास 1.5 तास संध्याकाळी 8-8:30 नंतर भरतो. पण सगळं 12 तास म्हणजे कसं, लायब्ररीत बसून केलेला अभ्यासच काउंट नाही करायचा असतो. काही आपण गोष्टी ऑडिओ व्हिडिओ ऐकतो, न्यूजपेपर रूममध्ये घरी झोपून पण वाचतो, काही गोष्टी ट्रॅव्हलिंगमध्ये आपण रिवाइज पण करतो. अशा माध्यमातूनचाही अभ्यास होत असतो जो कव्हर व्हायला पाहिजे. म्हणजे मी बसलो आणि तिथंच अभ्यास केला आणि तेच म्हणजे माझं कम्प्लीट आहे किंवा परफेक्ट चाललंय असातला पार्ट नाही. बाकीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनंही ते कव्हर करण्यामध्ये येणारा घटक असतो आहे. आता हे झालं
तुमचं दिवसभराचं टाइम टेबल शेड्यूल पण, किती वेळा अभ्यास करायचा आहे, कोणत्या वेळात करायचा आहे, कशातून करायचं आहे, सुरुवात कुठून करायचं आहे, कशा स्टेपनुसार जायचं आहे, हा सगळा पाठ झालेला आहे. एक लास्ट गोष्ट अजून यामध्ये कव्हर करतोय ते म्हणजे नोट्स. नोट्स काढावे की नाही याबद्दलचा पाठ. तर माझं पहिलं ओपिनियन असं आहे, काही लोक सांगतात की अगोदर रीड करा, नंतर मग नेक्स्ट रिडिंगला अंडरलाईन करा, थर्ड रिडिंगला लिहून काढा आणि फोर्थ रिडिंगला मग तुम्ही त्याला रिवाइज करा. असला काही कार्यक्रम होत नाही. हे सगळं कल्पना आहेत. असं काहीच होऊ शकत नाही आहे. सो फर्स्ट रिडिंग आत्ता मी करताना मी त्याच रिडिंगच्या वेळेस अंडरलाईन करतो, करायलाच पाहिजे. मग कसं मला कसं समजेल आणि मी कसं महत्वाचं ओळखून घेऊ. मी पहिला चॅप्टर काढला, पहिला पॅराग्राफ वाचला, वाचून घेऊन मी फक्त 10 सेकंदासाठी पॉज घेतो आणि विचार करतो यामध्ये काही महत्वाचं आहे का, मला काही समजलंय का, समजलंय काय महत्वाचं नाही, इंट्रोडक्शन आहे, पुढे नेक्स्ट पॅराग्राफ वाचून घेतला, 2 लाईन महत्वाच्या समजल्या, अंडरलाईन केल्या. वाचत वाचत अंडरलाईन करणे नाही, अगोदर अंडरस्टँड होणे आणि मग अंडरलाईन करणे. पहिला पॅराग्राफ वाचला, अंडरस्टँड झालो की काय महत्वाचं आहे आणि काय समजलंय, मग मी जे मला समजलंय, जे महत्वाचं वाटतंय त्यातल्या 2 लाईनला अंडरलाईन केली. अंडरस्टँडिंग नंतर अंडरलाईन. लोक काय करतात, अंडरलाईन करत करत पुढे निघतात आणि नंतर एवढं समजतं त्यांना 20 लाईन होत्या, 17 लाईन अंडरलाईन करून झालेल्या आहेत. अंडरस्टँड काय झालंय का, काहीच नाही झालेलं आहे. नाही पण वाचून झालेलं आहे. वाचून घेणे म्हणजे ड्युटी पूर्ण करणे आहे. आपण ड्युटी पूर्ण करण्यासाठी नाही, आपण विषय समजून घेण्यासाठी आलोय. म्हणून पहिली प्रायोरिटी विषय समजून घेणे, अंडरस्टँडिंग आहे. एक बार तो विषय अंडरस्टँड झाला की कुठं अंडरलाईन करायचं कळतं आणि कुठं अंडरलाईन करायचं कळालं की मोजक्याच लाईन आपण अंडरलाईन करतो आणि त्या लाईन अंडरलाईन झाल्या की मग तेवढ्यानंतर लिहून काढणं खूप सोपं जातं. म्हणून आता लिहून काढायच्या भांगडीत जायचं नाही. एनसीईआरटी वाचताय, स्टेट बोर्ड वाचताय तर ते तिथं वाचून अंडरलाईनच करा किंवा हायलाईट करा. मोजकं आता मी बोललो त्याप्रमाणे तुम्ही थांबून विचार करून अंडरलाईन केलात की अनावश्यक काहीच अंडरलाईन करणार नाही तुम्ही. त्यामुळे अनावश्यक फापट पसारा नोट्सचा वाढणार नाही नंतर. अन्यथा असं वाटतं नंतर की नोट्स लिहून लिहून एवढे जास्त झालेत की असं वाटतं त्यापेक्षा मूळ पुस्तकच पुन्हा वाचू, नोट्स नकोच. मग तेव्हा प्रश्न पडतो एवढे 6 महिने मग कशाला लिहित बसलो होतो जर पुस्तकच वाचायचं होतं तर आहे. म्हणून आता ठरवताना वाचताना मोजकं आणि महत्वाचं या पद्धतीने समजून घेऊन लिहायचंय, समजून घेऊन वाचायचंय. देन मग आपण बेस्ट लेवलवरती प्रिपेअर करतो. म्हणून नोट्स काढण्याच्या भानगडीत पडू नका, अंडरलाईन करून ठेवा. यामुळे काय होईल, ऑगस्ट नंतर रिवाइज करणं सोपं जाईल आणि तेव्हा लिहायचीच वेळ आली तर काय करता येईल, जे कोणी आपल्या आजूबाजूचं सहकारी आहे हे एक पुस्तकाचे नोट्स लिहितील, मी एक पुस्तकाचं लिहिल. यांना मी काय सांगेल, जेवढं अंडरलाईन केलंय तेवढं फक्त लिहून काढा, विषय संपला. मग यांनी एक पुस्तक लिहिलं, एक पुस्तक लिहिलं, दोघांनी एकमेकाला एक्सचेंज केलं, हाफ टाइम असतो. आणि काही वेळेला आपला ज्युनियर असतो, काही वेळेला कोणी आपल्यापेक्षा अजून दीर्घकालीन तयारी करणार असतो, मग त्याला सांगायचं अंडरलाईन केलेलं तेवढं लिहून काढ, तुझा अभ्यास होऊन जाईल. त्याच्यावर ते भार टाकायचं. आपल्या घरात कोणी एखादा लहान भाऊ, छोटा भाऊ कोणी असेल त्याला लिहायला द्यायचं. नॉन परफॉर्मिंग वर्क करत नाही बसायचं, कारण आपल्याला नॉलेजेबल घ्यायचं, डोक्यात जास्त घालायचंय. हे ड्युटी लिहिण्यात करण्याची जास्त नाही घ्यायचंय. लिहायचं झालं तर मी आन्सर लिहिण्यावर जास्त भर देईन, कारण तिथं माझं एक्सप्रेशन आहे, मला तिथं भर देणं गरजेचं आहे. आणि मलाच लिहायची वेळ आली काही तर मी अगदी बुलेट लाईन मध्ये छोट्या अशा फॉन्ट मध्ये, असा हा पेज आहे तर मी हा पेज फोल्ड करून या टाईप मध्ये मी लिहितो. या टाईप मध्ये जे पेज फोल्ड करून याप्रमाणे शॉर्ट नोट्स होतात, रिवाइज करायला सोपे जातात. आणि जेणे कोणी लिहिल त्यालाही असंच लिहायला लावायचं. यामुळे एका नजरेत तुम्हाला जास्त बघता येत आहे. म्हणून लोक नोट्स अशा टाईप मध्ये लिहितात आहे, कारण आपण जेव्हा असं लिहितो तेव्हा तुम्ही एका नजरेत इथं 1, 2, 3 शब्द असतात, एका नजरेत 3 शब्द बघू शकता. त्यामुळे फास्ट रिव्हिजन होतं या ठिकाणी आहे. पण जेव्हा आपण असं लिहितो तेव्हा नोट्स असे लिहिलेले असतात, तेव्हा हे बघूनच पहिलं बोर होतं. दुसरी गोष्ट, 1, 2, 3, 4, 5, 6 असे शब्द आपण वाचतो, एका नजरेत बघता येत नाही. स्पीड कमी पडतो, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, परिणाम रिवाइज कमी होतं, परिणाम रिकॉल पण कमी होतं. आणि मेन ऑब्जेक्टिव्ह रिकॉल आहे. मग रिकॉल कसं करायचं आहे हे कशावर डिपेंड राहील, रीड कसं केलेलं आहे. जर रीड योग्य केलंय तर इथं नोट्स योग्य होतील, आणि नोट्स योग्य झाल्या तर रिवाइज योग्य होईल, रिवाइज योग्य झालं तर रिकॉल आपोआपच होईल आहे.
म्हणून स्टेप महत्वाचे आहेत. चांगलं रीड केलात, चांगलं रिवाइज होईल, चांगलं रिवाइज झालंय, चांगलं रिकॉल होईल. पण लोक सगळं सांगतात नाही वाचतो भरपूर पण काय आठवत नाही. अहो तुम्ही डायरेक्ट फोकस केला आठवण्यावर, तुम्ही फोकस केलाच नाही रिवाइज करण्यावर. आणि विदाऊट रिवाइज रिकॉल कसं होईल आहे. वाचून जातो ना आम्ही आठवत नाही असं म्हणतो, कसं आठवेल आहे. मार्च मध्ये नांगरणी केली आणि डायरेक्ट जून मध्ये पेरायला गेलोय, ऑगस्ट मध्ये पीक सापडणारच नाही. कारण पीक सांगेल मध्ये तुम्ही आणखी ह्याच्यावर मळणी करायला पाहिजे होती, नांगरणीनंतर पुन्हा आणखी नांगरणी करायला पाहिजे होती, तेव्हा ती माती पूर्ण भुसभुशीत झाली असती. म्हणजेच रिव्हिजन महत्वाचं होतं. नांगरणी करून आम्ही डायरेक्ट पेरणीला गेलो, पीक पूर्ण कोलमडून जाईल, कारण मोठे मोठे ढेकळ अजून बाकी होते आहे. म्हणजेच रिव्हिजन झालं नाही. जगात कोणतीही गोष्ट, कोणत्याही परीक्षेत, कोणत्याही खेळात आणि कोणत्या आयुष्यात जोपर्यंत आपण ती पुन्हा पुन्हा रिपीट नाही करत तोपर्यंत यश मिळत नाही. काय पण करा आहे. भारत गेल्या 18 वर्षात आपण पाहतोय किती वेळेस फायनलला जाऊन हारलेला आहे. एवढ्या वेळेला आपण गेलोय, हारलोय, पण प्रयत्न सोडले नाहीत म्हणून आपण वर्ल्ड कप जिंकलो. सरावांतीच जिंकलोय. जिंकण्याचाही सराव झाला, हारण्याचाही सराव झाला, पण प्रोबॅबिलिटी ज्याची जास्त होती ते झालं फायनली. आम्ही फायनल पर्यंत पोहोचत होतो म्हणजे आम्हाला जिंकण्याची बरीच सवय लागली होती, पण स्टेप कुठे ना कुठे आमच्या चुकत होत्या, काहीतरी आम्ही कमी पडत होतो. पण शेवटी सराव थांबला नव्हता आहे. नॉलेज कमी नव्हतंच, नॉलेज ऑस्ट्रेलियाकडे पण होतं, नॉलेज इंडियाकडे पण होतं, पण ऑस्ट्रेलियाचा सराव मजबूत होता म्हणून वेळोवेळी फायनलला ऑस्ट्रेलिया आम्हाला हरवत होता आहे. शेवटी विजय होतो. सराव मजबूत पाहिजे म्हणून प्रॅक्टिस कशी केली आहे त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. तर आपल्याला रिझल्टची चिंता करायची गरज नाही पडत. आणि हे आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टेप बाय स्टेप ऑलमोस्ट 7-8 स्टेप मी सांगितलेत, जे कोणत्याही विद्यार्थ्याला सुरुवातीपासून तयारी करताना जे फर्स्ट इनिशियल लेवलवरती ज्या डायरेक्शनमध्ये प्रिपेअर्ड करणं गरजेचं आहे, त्या प्रिपरेशनचा पार्ट हा एवढ्या मेजर लेवलवरती आपल्याला ऑलवेज हेल्पफुल होतो आणि आउटपुट रेशो देतो. त्याच्यावर या माध्यमातून काम करतानाची आपल्याला निश्चितच दिसते. आणि हे मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली नाही, तुम्हाला फक्त नॉलेज दिलं नाही, तर तुम्हाला मी आज जे दिलंय ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स दिलेला आहे. जो एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायला 1-2 वर्ष गेले असते किंवा जातात ते वाचावेत. आणि त्या एक्सपिरियन्समध्ये डायरेक्शन आहे, डेडिकेशन कसं द्यायचं आहे आणि आपल्या डेस्टिनेशन प्रति कमिटेड कसं राहायचं आहे, त्याची सुरुवात कशी करायची आहे आणि स्टेप बाय स्टेप पुढं कसं जायचं आहे, त्याचे सगळे मार्ग जे पुढच्या 2-3 महिन्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तयारीमधला हा घटक आहे. एखाद्या लेक्चरला, एखाद्या विषयाच्या नॉलेजच्या सब्जेक्टला आपण प्रेझेंट नसलो तरी काही फरक नाही पडत, पण असा लेक्चर आणि असा विषय कोणत्याही परीक्षेची तयारी करताना हा सर्वात मोठा मदरबोर्ड म्हणून काम पाहतो. कारण एवढा विशेष पार्ट एवढ्या विशेष पद्धतीने कोणी करण्याचा विचार नाही करत किंवा कोणी सहसा सांगत नाही. तेव्हा 7-8 महिन्यानंतर विद्यार्थ्यासमोर प्रश्न पडतो, शिकलोय बरंच, झालाय क्लास बराच, पण अजून कळत नाही नेमकं काय करू. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी इथं आजच्या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. अजून काही गोष्टी राहतात त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगतोय. इथून पुढे शक्यतो दर शनिवारी एक आपण स्ट्रॅटेजी लेक्चर डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनं निश्चितपणे नियोजित करणार आहोत. आणि त्या लेक्चरमध्ये मी प्रत्येक लेक्चरमध्ये एक टॉपिक घेतोय ज्यामध्ये गायडन्स असेल, राईट वे मध्ये प्रिपेअर्ड करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं असेल. जे मेंटरशिपचा एक उपक्रम तर आपण करतोच सेपरेट, जे वैयक्तिक गायडन्सही, कलेक्टिव्ह गायडन्सही, ऑफलाईनमध्येही ऑनलाईनमध्येही, त्या माध्यमातून त्याचे चालणारच आहे. पण त्याच्याशिवाय दर शनिवारी या स्ट्रॅटेजीबद्दल खास आपण काम करू. कारण 5 दिवस खचून लेक्चर आहे आणि 6व्या दिवशी खचून त्याच्यावर स्ट्रॅटेजी आहे आणि 7व्या दिवशी त्याचं रायटिंग आहे. देन मग अजून काही गॅप कुठे प्रिपरेशनमध्ये राहायचा ऑप्शनच राहत नाही. एवढ्या कन्सिस्टंट पद्धतीने आपल्या फ्लोमधल्या प्रिपरेशनला पुढे सुरुवात करूयात. आज इथे आपण थांबूयात. ऑल डाऊट क्लिअर आहेत. बाकी पार्ट आणखी नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करू.